ओके. बघ ना थोडं विचार सतीशराव सुरू झालं ना आपलं सुरू करायचं. फेसबुक वर दिसत नाही सतीशराव आपलं. फेसबुक वर दिसत नाही मला सतीशराव. दिसतंय चालू झाले बघा ना आता. कशावर आहे सुरू बरं. ओके. माझा मोठा झाला. सर्वांना जय भीम, जय लवजी, लाल सलाम. जय भीम. पुरोगामी विचारमंच नाशिक आणि सत्यशोधक न्यूज पोर्टल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज जे पूर्वीचं मराठवाडा विद्यापीठ होतं आणि या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं यासाठी 1978 पासून ते 1994 पर्यंत हा साधारणतः 15-16 वर्षाचा जो लढा चालला आणि या संघर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा जो नामविस्तार झाला, नामांतर झालं, या युगपुरुषांच्या नावानं पावन झालेल्या या विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वर्धापन आज दिन या ठिकाणी पुरोगामी विचारमंच आणि सत्यशोधक न्यूज पोर्टल यांच्या वतीनं साजरा होत आहे. या विचारमंचावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कृषी विद्यापीठ वर्धापन दिनाच्या मी सर्व भारतीयांना आणि जगभरातील फुले शाहू बाबासाहेब आणि मार्क्स या विचारांना मानून काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेला, संघटनेला आणि त्यातील कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. आजच्या या ऐतिहासिक दिनाचं औचित्य साधून पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन पुरोगामी विचारमंच नाशिक आणि सत्यशोधक न्यूज पोर्टल नाशिकच्या वतीनं आज या ठिकाणी एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विषय असा आहे की नामांतर आंदोलनात मातंग जात समूहाचा सहभाग हा विषय घेऊन या मंचानं या चर्चासत्राचे आयोजन केलेलं आहे. या चर्चासत्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे नेते आणि ज्यांचा चळवळीचा जो काही बेस होता की बाबासाहेबांचा विचार मागवण्यात रुजवणे हे धोरण घेऊन त्यांनी आपल्या चळवळीची सुरुवात मिलिंद महाविद्यालयातून विद्यार्थी दशेपासून ते आमचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय BS दादा कांबळे आजच्या चर्चासत्रात सहभागी होत आहेत. त्याचबरोबर काही कालावधीमध्ये अहमदपूरचे ज्येष्ठ विधिज्ञ माजी समाज कल्याण सभापती आणि ज्यांचा समांतर आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग राहिलेला आहे, काही काळ 1 महिन्याच्या वरती ते जेलमध्ये समांतराच्या काळात त्यांना शिक्षा झालेली आहे, ते ऍडव्होकेट TN अण्णा कांबळे काही क्षणात आपल्या सोबत जॉईन होती. त्याचबरोबरीनं मानवी अभियानाच्या चळवळीत आमच्या विद्यार्थी दशेपासून ज्यांच्यासोबत किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आणि मानवी अभियानाच्या एकनाथ आवाड साहेबांच्या एकूण त्या टीम मध्ये जी मिलिटंट लिडरशिप तयार झाली होती आणि त्या लिडरशिप मध्ये आम्हाला जे काही शिकता आलं, वाचता आलं, लिहिता आलं आणि लढता आलं, असे मानवी अभियानाचे बिन्नीचे शिलेदार आणि फाउंडर मेंबर
आमचे नेते आदरणीय अशोक भाऊ तांगडे आजच्या सभागृहात आहेत, आजच्या मंचावरती आहेत. त्याचबरोबरीनं बाबासाहेबांचा जो विचार होता स्त्री पुरुष समानतेच्या अंगानं, आणि हा मॅक्झिमम आम्ही या ठिकाणी कोरम भरून काढण्याची जी कोशिश केली ती अगदी या नव्या थडीच्या अण्णाभाऊंच्या जशा नायिका होत्या त्या स्वरूपाच्या नायिका डॉक्टर अनिता शिंदे बीडवरून आहेत, ज्यांची पीएचडी खास करून समांतर आंदोलनातील महिला हा विषय घेऊन झालेली आहे. आणि म्हणून मग या विषयाला धरून त्या आज या ठिकाणी चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर नांदेडवरून डॉक्टर सारिका मोटवे भंडारे या ठिकाणी सहभागी आहेत. या नवीन संशोधक प्राध्यापिका आणि विचारवंत महिला आजच्या चर्चासत्रात सहभागी आहेत. आणि मी कॉम्रेड आशुतोष भाडे सामान्य कार्यकर्ता आहे. आज या ठिकाणी हा नव्या जुन्यांचा मेळ घालून या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी या चर्चासत्राचं आपण आयोजन करण्यात केलं आहे. ओके, माझी विनंती आहे की बाकीच्यांचे सगळ्यांचे माईक ऑफ करा की जेणेकरून माझा टोल येणार नाही आणि मग आपलं कम्युनिकेशन संवाद होईल. माईक बंद झालेले आहेत आणि चर्चा व्यवस्थित होत आहे. कुणाच तरी एक चालू आहे बहुतेक. आणि मी नाव घेतल्यानंतर आपण आपलं माईक ओपन करून जॉईन व्हा. तर गोष्ट अशी आहे की देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये असा हा एकमेव लढा आहे की ज्या महामानवास जगानं ज्ञानाचं प्रतीक म्हणून सर्टिफाईड केलेलं आहे, नॉलेज आणि सिम्बॉल म्हणून ज्या महामानवाला जगानं मान्यता दिलेली आहे, ज्या महामानवानं या देशावर अनंत उपकार केलेले आहेत, ज्या महामानवानं देशाला सुंदर अशी समता, स्वातंत्र्य, प्रभुता आणि न्यायाच्या मूल्यावर आधारलेली घटना दिलेली आहे, ज्या महामानवानं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये देशाच्या उभारणीमध्ये योगदान दिलेलं आहे, त्या महामानवाच्या नावानं एक विद्यापीठ करण्यात यावं यासाठी या देशात, या महाराष्ट्रात, या विभागात जो संघर्ष पेटला गेला हा जगाच्या पातळीवर कुठेच पेटलेला नसावा. एवढा क्रुएल जाती आणि सरंजामदारी प्रवृत्तीनं, भूमिकेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करून या मराठवाड्यामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये 16 वर्षाचा रक्तरंजित संघर्ष या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात करण्यात आलेला आहे. आणि या संघर्षात अण्णा आपलं माईक बंद करा, ज्यांचे माईक कुणाच तरी चालू आहेत फक्त माईक बंद करा. सतीशराव आवाज माईक कुणाच तरी चालू आहे. तर हा संघर्ष हा जगाच्या इतिहासात या संघर्षाची नोंद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं ही मागणी ज्यावेळेस पहिल्यांदा प्राध्यापक वाहुल यांनी औरंगाबाद विभागातून केली, त्यानंतर दलित पॅंथरने केली, त्यानंतर विद्यार्थी कृती समिती, दलित पॅंथरच्या अगोदर विद्यार्थी कृती समितीने केली आणि ही मागणी दलित पॅंथरने घेतल्याच्या नंतर ही दलितांची एक अस्मिता म्हणून पुन्हा एक नवा आयाम आला आणि बाबासाहेबांचं नाव या मराठवाड्यातल्या भूमीतल्या विद्यापीठाला देण्यात यावं यासाठी संघर्ष पेटला आणि दलित पॅंथरच्या मोर्चाची नोंद, कृती समितीचा आंदोलनाची नोंद आणि विद्यापीठ कृती समितीच्या नियामक मंडळाची ती मिटिंगचा प्रोसिडिंग ब्रेक करून सरकारने त्याच खाली नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहात घेतला आणि दुसऱ्याच दिवशी अत्यंत सुनियोजित पद्धतीने या मराठवाड्यामध्ये दलितांच्या वस्त्या टार्गेट केल्या आणि बेचिराग करण्याचं वस्त्या आणि माणसं बेचिराग करण्याचं सत्र इथल्या जातीवाद्यांनी या मराठवाड्यात सुरू केलं. जे तात्विक दृष्ट्या आंदोलनाच्या समर्थनार्थ होते त्यांनी
मराठवाड्याच्या दलितांना कुठल्या जातीवाद्यांनी किंवा सरंजादारांनी टार्गेट केल्याच्या नंतर त्यांनी त्यांचे अंग काढून घेतले आणि गावागावातले मारवाडे आणि मांगवाडे इथल्या जातीय देशातून विरोध करणाऱ्या बाबासाहेबांनी विरोध करणाऱ्या माणसांनी टार्गेट केले आणि तिथे आमची घरं जाळली, मर्डर्स झाले आणि खून दरोडे टाकून या वस्त्या आणि माणसांची हिंमत या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचं काम इथल्या जाती व्यवस्थेने केलं. अशा वेळेस 1978 ते 1994 माईक कोणाच तरी चालू आहे. सारिकाताईंचं हा राईट. हा ओके ओके. तर या 16 वर्षाच्या आंदोलनाचा भाग, जो आंदोलन जे निष्ठेने या ठिकाणी लढलं गेलं, या ठिकाणी बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, बहुजन असतील, भटके असतील, परंतु गावगाड्यातल्या एकूण दहशतीला, अत्याचाराला जो टार्गेट झाला तो मारवाडा आणि मांगवाडा. आणि याची सुरुवात तुम्हाला आम्हाला माहित आहे की टेंभुर्णीतला जो पोचीराम कांबळे आहे, जो मातंग समाजाचा पहिला शहीद झाला आणि गाववाल्यानं या ठिकाणी पहिला 4 ऑगस्टला 78 साली पोचीरामला टार्गेट केलं आणि नामांतर लढ्यातला पहिला शहीद नांदेडच्या शहीद टेंभुर्णीतून झाला. आणि या लढ्याला पुन्हा तिथून पुढे हिंसक वळण मिळालं आणि टार्गेट केलं. ह्या चळवळीचा जो काही परामर्श आहे आजच्या चर्चासत्रात आपण घेणार आहोत. परंतु विषयाच्या अनुषंगानं मला अनेकांनी विचारलं की नामांतर आंदोलनात मातंग जात समूहाचा सहभाग हा पर्टिक्युलर जात केंद्रित विषय कशामुळे घेतलेला आहे याबद्दल मला सारिकाताईंनी बी विचारलं. शिवाय माझ्या चळवळीतल्या काही दोस्तांनी विचार केले की अरे कॉम्रेड, तू फुलेशाहू आंबेडकरांचा आणि मार्क्सवाद्यांचा असा अगदी व्यापक विचार करणारा आणि भूमिका जगणारा कार्यकर्ता असून देखील आज पुरोगामी विचार मंचावरती जात केंद्रित किंवा जातीला या ठिकाणी फोकस ठेवून नामांतर आंदोलनातील सहभागाविषयी चर्चासत्राच्या विषयाचं प्रयोजन काय. मी त्या सर्व मित्रांना, दोस्तांना या ठिकाणी नम्रपणे या संदर्भात मी खुलासा देईन की मित्रो, की आज तुम्ही बघत असाल पुरोगामी विचार मंचानं परवाला 11 तारखेला एक पहिलाच परिसंवाद घेतला की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या या ठिकाणी बदनामी मागच्या षडयंत्राची कारणे काय आहेत यावर चर्चा झालेली आहे. आणि मग एकूणच देशभरातली जी परिस्थिती आहे ही धर्मांधतेकडे किंवा एकंदरीत आमच्या महापुरुषांच्या विचाराच्या मोडतोडीकडे घेऊन चाललेली आहे. अशा काळात तुम्हाला आम्ही आमच्या कोण्या बाजूचे आहोत, आम्ही कुठल्या भूमिकेचे आहोत, आमचा एकंदरीत आमचा जो काही स्वरूप चळवळीचा आहे किंवा आमचा इतिहास काय आहे, या इतिहासाची पूर्ण जाणीव व्हावी. आणि इतिहास या ठिकाणी असेल तर इतिहास आपण घडवू शकतो. आम्ही इतिहास असणारे माणसं आहोत. म्हणून मातंग समाजातील नव्या पिढीचे कार्यकर्ते असतील किंवा बौद्ध समाजातील नव्या पिढीचे कार्यकर्ते असतील किंवा बहुजन चळवळीतील नव्या पिढीचे कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्यांना जी आजपर्यंत संघर्ष झाली या संघर्षाची उजळणी व्हावी. आणि फुले शाहू बाबासाहेबांचा विचार या ठिकाणी किती निष्ठेनं, किती जीवावर गोळी घेऊन, किती संसाराची राख रांगोळी करून आमच्या पूर्वजांनी, आमच्या बापजाद्यांनी, आमच्या भावांनी, आमच्या बहिणींनी सोसलेला आहे, सोसून तो विचार फुले शाहू बाबासाहेबांचा जिवंत ठेवलेला आहे. या विचार जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी जे सोसलेलं आहे, त्यांनी जे लढे दिलेले आहेत, त्यांनी जी भूमिका आणि फाईट केलेली आहे, या एकूण ह्या साऱ्या लढ्यांचा परामर्श घेता यावा. आणि मातंग समाजातीलही आज आम्ही बघत असो, अस्मिता, आमची प्रतीक, आमचे विषय, आमचे आशय, या ठिकाणी प्रश्न आणि अस्मिता, प्रतीक आणि प्रतिमा ही सगळी गोंधळ निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही कुठल्या बाजूचे आहोत याची वारंवार आम्हाला जाणीव असली पाहिजे. आम्ही फुलेशाहू आंबेडकरवादी आहोत का आम्ही आणखी फुले आंबेडकरांच्या विरोधातल्या भूमिकेचे आहोत, यात गोंधळ होता कामा नये. म्हणून मग या ठिकाणी BS दादा कांबळे असतील, TN अण्णा कांबळे असतील, अशोक भाऊ असतील किंवा अनिताताई शिंदे असतील किंवा सारिकाताई थोटवे असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आपण बोलवण्याचं प्रयोजन ह्या भूमिकेचं आहे की आम्ही ज्या एकंदरीत चळवळीचे वारस आहोत, या चळवळीचा आम्हाला या ठिकाणी वारसा जिवंत ठेवण्यासाठी किंवा आम्हाला आमची भूमिका इथून पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी आणि सांगण्यासाठी या चर्चासत्राचं आयोजन व्हावं.
आणि खास करून BS दादा आहेत, TN अण्णा आहेत, अशोक भाऊ आहेत, की या ठिकाणी मानवी हक्क अभियानाची एक चळवळ झाली होती ना, तर या चळवळीत सुद्धा बौद्ध आणि मातंग हा सोबत ठेवून मानवी हक्क अभियानाने जे काही मागवड्यात आणि मागवड्याच्या पलीकडे फुले शाहू बाबासाहेबांचे विचार पेरण्याचं काम केलं, याच प्लॅटफॉर्मचा किंवा याच एकूण बॅनरचा जो काही परमार्थ आहे किंवा ह्याच चळवळीतून पुढे तुम्हाला आम्हाला तारणारे आहेत, या चळवळीला पुन्हा नव्यानं ताकद द्यावी, या चळवळीला नव्यानं पुन्हा एकदा आपल्याला उभारी देता येईल का, या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्ताराचा हा जो काही संघर्षाचा इतिहास आहे आणि या संघर्षाच्या इतिहासामध्ये मातंग समाजाचे काय कोण कोण होते, काय काय आंदोलन होती, किती माणसं सहभागी होते, याची एकदा पुन्हा नव्यानं या ठिकाणी चर्चा व्हावी आणि मागवड्यात आम्ही कोण्या बाजूचे लढणारे आहोत किंवा आम्ही कोणती भूमिका घेणारी आहोत यासाठीची चर्चा व्हावी. यासाठी आपण या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. मी सुरुवातीला जनरली भाऊ विचार मंचावरच्या कार्यक्रमाचा एक असा चढता क्रम असतो चर्चेचा किंवा भाषणांचा, की अगोदर म्हणजे जो काही वयामानानुसार किंवा अनुभवानुसार कार्यकर्त्यांच्या किंवा भाषण करण्याच्या म्हणजे चढत्या क्रमाने एकंदरीत क्रमवारी जाते. मी थोडंसं त्या क्रमवारीमध्ये थोडंसं बदल करणार आहे आणि वरतून सिनियर कार्यकर्त्याकडून ज्युनियर कार्यकर्त्याकडे येणार आहे, जेणेकरून ही चर्चा ज्या पद्धतीनं अपेक्षित या मंचाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं व्हावी. म्हणून मी सुरुवातीला BS दादांना म्हणजे चळवळीचा जो इतिहास आहे मी सोयीचा या ठिकाणी घेतोय, की BS दादा आम्हाला आठवतं की BS दादाला आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेत बघत होतो त्यांच्या घरी मी आहे, मारुतेकर साहेब, गणपत बिशे, भारत दाडेल, आम्ही सारी मंडळी जायचो. त्यावेळेस बाबासाहेबांचे विचार, मिलिंदची एकंदरीत तिथली चळवळ BS दादा आम्हाला पाथरीमध्ये त्यांच्या घरी सांगायचे आणि मग BS दादांच्या बद्दलचं जे आकर्षण होतं, BS दादांनी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेतलेलं आहे, तिथून आयुष्याचा टर्निंग पॉइंट त्यांच्या आयुष्याला आहे आणि मिलिंद महाविद्यालयातून BS दादांनी सुरू केलेली चळवळ आणि त्या काळात सुरू झालेला नामांतराचा लढा, या इथून आजच्या चर्चासत्राला सुरुवात व्हावी अशी माझी भूमिका आहे. म्हणून मी प्रथम BS दादांना विनंती करतो की दादा, की आम्हाला आठवतं की आमचा जो काही म्हणजे शाळेत जायचा बी काळ नव्हता, त्या काळात आपण मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी होतात आणि एक मिलिंद महाविद्यालय एक नवी चेतना निर्माण करणार होतं. ज्या परिसरात विद्यार्थी जाईल मिलिंदच्या, तो अगदी प्रेरित होऊन तिथून निघायचा आणि आपण एक मागवड्यातला पोरगा मिलिंद मध्ये गेलात आणि ह्या चळवळीचा एक धागा बांधलात. तर मला पहिलं तुम्हाला विचारायचं आहे की आपली जी काही विद्यार्थी दशेतली चळवळ आणि नामांतराचा लढा या अनुषंगानं आपण घेतलेला सहभाग आणि आपण बघितलेली चळवळ आपण प्रथमतः या ठिकाणी विषद करावी. BS दादा कांबळे. सर्वांना सप्रेम जय भीम. अशोकराव, तुम्ही खूप चांगला विषय या ठिकाणी घेतलेला आहे, त्याच्याबद्दल तुमचं सर्व तुमच्या संस्थेचं मी अभिनंदन करतो. मित्रांनो, मला बाबासाहेब आंबेडकर कळाले कधी, मी 70-71 पास झालो, 71, 72, 73, 74 या 2 वर्षामध्ये मी त्या मिलिंद मध्ये गेलो. तिथं मला खरं म्हणलं तर बाबासाहेब काय चीज आहे आणि आपल्यासाठी बाबासाहेबांनी किती मोठं योगदान दिलेलं आहे याची जाणीव मला तिथं झाली आणि त्या जाणीवेपोटी मी बाबासाहेबांच्या चळवळीकडे आकर्षित झालो. मित्रांनो, खरं म्हणलं तर माझं घराणं हे कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर काँग्रेसवादी, परंतु जेव्हा मी त्या मिलिंद मध्ये गेलो तर त्या माझ्यामध्ये जो काही वैचारिक बदल झाला त्याबद्दल मला खूप आजही आनंद वाटतो की मी जर कदाचित मिलिंद मध्ये गेलो नसतो तर मी काँग्रेस धार्जिना झाला असतो, हिंदुत्ववादी राहिलो असतो. आणि तिथं माझ्यामध्ये जो बदल झाला तो एक बंडखोरी निर्माण झाली माझ्यामध्ये आणि मी पहिल्या प्रथम माझ्या घरामध्ये काँग्रेसचे आमदार, खासदार आणि कट्टर हिंदुत्ववादी कीर्तनकार माझ्या घरामध्ये होते, वकील होते आणि हे सगळे हिंदुत्ववादी आणि काँग्रेसवादी होते. पण जेव्हा मी त्या घरामध्ये जन्मलो, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगायला लागलो, तेव्हा मला खूप त्रास झाला. भयानक इतका त्रास झाला की तो त्रास आजही मला अंगावर काटा येतो. आणि मी ते घर सोडलं आणि त्याच्यानंतर मग मी माझं दुसरीकडे मी शिफ्ट झालो. नाही तर घर, शेती, सगळ्याच गोष्टी होत्या आमच्याकडे, आर्थिकदृष्ट्या संपन्नता होती
आणि आमची सगळी अवस्था जी होती चांगल्या प्रकारची होती. परंतु आणि माझं शिक्षण पहिली ते मॅट्रिक पर्यंत होत असताना मला कधी जातीचे चटके बसले नाही, कारण मी शहरामध्ये राहणारा व्यक्ती होतो. आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जी जातीयता होती ती मला माझ्या शैक्षणिक काळामध्ये म्हणजे मॅट्रिक पर्यंत मला काय अनुभवाला भेटली नाही. अनुभवाला जास्त आली नाही. जातीयता होती, पण आमचं घराणं राजकीय घराणं, खासदाराचं घराणं असल्यामुळं आमच्याकडे कोणाची म्हणजे असं जातीय दृष्टिकोनातून पाहायची हिंमत होत नव्हती. तर मित्रांनो, मला ह्या मी 2 वर्ष राहिलो मिलिंदमध्ये, पण माझ्यामध्ये जो कायापालट झाला, वैचारिक बदल झाला, त्याचा मला आजही फार सार्थ अभिमान आहे. नामांतराची चळवळीमध्ये माझं योगदान कसं आला, मग मी कॉलेज सोडल्याच्या नंतर 75-77 ला 2 वर्ष मी सर्वेचा कोर्स केला परभणीला, आणि कोर्स केल्याच्या नंतर 77 ला मी एक वर्षभर जायकवाडीमध्ये ट्रेसर म्हणून नोकरी केली. त्या नोकरीमध्ये माझं मन लागलं नाही आणि मग मी नोकरी सोडून दलित पॅन्थर तेव्हा उदयाला आली होती, त्या पॅन्थरचा पहिला तालुका अध्यक्ष म्हणून मी स्वतः तिथं झालो. कारण माझ्या तालुक्यामध्ये ग्रामीण भागात लोक बौद्ध कंपनीचे माझ्यासोबत होते, पण मातंग समाजाचं कोणीही माझ्यासोबत नव्हतं. आणि पाथरीला बौद्ध समाजाचं शैक्षणिक वातावरण फार कमी होतं, नाहीच म्हणता येईल, कारण ते सगळे अडाणी बौद्ध समाजाचे होते. आणि मग त्यावेळेस मी पॅन्थर स्थापन केली, पॅन्थरचा पहिला तालुका अध्यक्ष झालो. आणि पॅन्थर स्थापन केल्यानंतर मग 78 ला जो नामांतराचा विषय विधानसभेमध्ये पास करण्यात आला, त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी अशी आहे की 1977 ला महाड 14 तळ्याचा 50वा वर्धापन दिन साजरा करीत असताना एका कार्यक्रमामध्ये वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना त्यांनी एवढा मोठा समाज बघितला. त्या सभेत त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांचं योगदान खूप मोठं आहे, अशा मोठ्या व्यक्तीचं एखाद्या विद्यापीठाला जर नाव दिलं तर ते सार्थ होण्यासारखं आहे म्हणून. तर हे त्यांच्या भाषणावरून पुढे भविष्यामध्ये याला औरंगाबादला दलित पॅन्थरनं त्याचा उठाव केला आणि त्या पॅन्थरच्या माध्यमातून दलित पॅन्थरच्या माध्यमातून नामांतराचा लढा पुढे रेटण्यात आला. कदाचित पॅन्थर नसती तर हा लढा पुढे आला नसता, परंतु दलित पॅन्थरनं हा लढा जोमानं पुढे रेटला. आणि त्या पॅन्थरच्या चळवळीमध्ये माझं स्वतः तालुका अध्यक्ष या नात्यानं मी पूर्ण माझ्या तालुक्यामध्ये फिरून प्रबोधनाचं काम केलं, संघटनेचं पॅन्थर स्थापनेचं काम केलं. आणि पॅन्थरचा जो लढा होता तो मुंबईतून सुरू झालेला होता. म्हणजे बौद्ध आणि हिंदुत्ववादी यांच्या विरोधामध्ये दलित पॅन्थर स्थापन झाली. आणि त्या तिथं जे काही DDT चाळीमध्ये जे मोठं आंदोलन झालं त्याच्यामध्ये पॅन्थरनं तिथले हिंदुत्ववादी जे होते ते म्हणजे नामशेष म्हणजे जवळपास त्यांचा पराभव केलेला होता दगड चाळीमध्ये. तर तिथं बाळासाहेब ठाकरेचं एक मार्मिक नावाचं साप्ताहिक होतं. त्या साप्ताहिकामध्ये बाळासाहेबांनी एक कार्टून चित्र काढलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की दलित पॅन्थर हे वाघाचा बछडा आणि दगड चाळीमध्ये त्यांनी खूप मोठं पराक्रम केला आणि हिंदुत्ववाद्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. त्याचं सिम्बॉल मनुष्यानी तिथे एक हिंसक कारवाई झाली आणि त्याचं सिम्बॉल मनुष्यानी मार्मिक मध्ये गौतम बुद्धाचं एक चित्र दाखवलं, पॅन्थर एक दाखवलं. आणि तिथं बाळ ठाकरे म्हणतात की बुद्धा आम्ही तुम्हाला शरण आलो. म्हणजे इतकं मोठं प्रभावी ती जी चळवळ होती पॅन्थरची इतकी मोठी प्रभावी होती की त्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फैलाव झालेला होता. आणि आम्हाला ते मार्मिक वाचायचं आणि ते बघायचं. आणि पॅन्थरचे खूप बातम्या यायच्या सगळ्या पेपरमध्ये, मराठवाड्यामध्ये ती किंचित स्वरूपाच्या बातम्या दाखवायची. आणि लोकमत त्यावेळेस स्थापन झालं, पण त्याच्या अगोदर अजिंठा आणि मराठवाडा हे मराठवाड्यातले 2 दैनिक होते, ते नामांतराच्या विरोधामध्ये होते. आणि अशा पद्धतीने खेड्यापाड्यामध्ये मग खूप मोठा उठाव झाला.
पॅन्थरच्या माध्यमातून उठाव झाला आणि बौद्ध समाज पूर्णतः नामांतर आंदोलनामध्ये ओढल्या गेला. त्यात ठराव पास झाला विधानसभेमध्ये, परंतु त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करता आलं नाही. शरद पवारांची ती एक खंत राहिली. शरद पवार घाबरला. का घाबरला की मराठवाड्यामध्ये पूर्ण आंदोलनाचं जाळं म्हणजे आंदोलन पेटलं होतं आणि दलितांच्या वस्तीवर, मातंग समाजाच्या वस्तीवर, बौद्धांच्या वस्तीवर ह्या खूप मोठे हल्ले झाले आणि त्या हल्ल्यामध्ये पहिला शहीद जो झाला तो झाला पोचीराम कांबळेचा. आणि तिथून मग आम्ही दलित पॅन्थर मध्ये काय मातंग समाजाचे कार्यकर्ते होतो जे की फुले आंबेडकरी विचाराला मान्य करणारे होते, बाबासाहेबांचं नेतृत्व आणि कर्तृत्व मान्य करणारे लोक होते. ते लोक सर्व लोक म्हणजे फार मोठ्या संख्येने नाही पण मोजके का होईनात पण हे दलित पॅन्थरच्या माध्यमातून नामांतराच्या चळवळीमध्ये सहभागी झाले. त्या लढ्यामध्ये सहभाग होत असताना खूप मोठा अन्याय अत्याचार झाला. मी त्याच काळामध्ये माझं एक वैयक्तिक माझ्या घरचा एक प्रश्न निर्माण झाला होता की मी ते घर सोडलं माझं आणि मी इंदिरानगरला राहायला आलो आणि त्यावेळेस माझी मुलगी गॅस्ट्रोनं बिमार पडली. गॅस्ट्रो झाला, तिला उलटी संडास झाली होती, बेशुद्ध होऊन पडली होती. नामांतराचं आंदोलन जेव्हा पेटलं तेव्हा संपूर्ण दवाखाने मेडिकल सगळे बंद करण्यात आले होते आणि माझ्या मुलीला, पहिली मुलगी माझी प्रतिभा नावाची, त्या मुलीला सलाईन भेटलं नाही. एकच मेडिकलचं दुकान होतं पाथरीमध्ये भीमरावचं. त्या मेडिकलवर मी त्या डॉक्टरच्या माध्यमातून त्या मेडिकलवर गेलो. भीमरावला म्हणलं काही करा आहे कसं आहे पण माझ्या मुलीला सलाईन पाहिजे, तुम्ही सलाईन द्या. तर ते मला माझी हिंमत नाही रोडवर यायची आणि मी काही येऊ शकत नाही. जर त्या माझ्या मुलीला त्यावेळेस सलाईन भेटलं असतं तर माझी मुलगी वाचली असती. माझं तेवढं योगदान, मी त्याची खंत बाळगली नाही. मुलगी गेली, मला त्याचं दुःख नाही, पण नामांतराचं एवढा मोठा आंदोलन पेटलेलं होतं. खेड्यापाड्यामध्ये खूप मोठं मारहाण, जाळपोळ, बलात्कार, लूट आणि गरिबांची घरं जाळली. गायरानावर आमचे कब्जे होते, तिथं गायरानं पूर्ण चारून टाकले आणि हल्ले केले. आणि त्यावेळेस बाळासाहेबाचं एक मत, बाळासाहेब ठाकरेचं होतं विधान की तुमच्या घरात नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ. तर हे जे होतं आम्हाला राग आला त्या गोष्टीचा. अरे आमच्या माय बहिणी आम्हाला म्हणायच्या आमचं घर जाळून सो द्या, मारू द्या, तोडू द्या, पण बाबासाहेबांचं नाव मिळालंच पाहिजे. इतकी मोठी जिद्द त्यावेळेस निर्माण झाली होती. परंतु या चळवळीमध्ये मराठवाड्यामधून एक रामराव गवळी होते लातूरचे, त्याच्यानंतर बनशी अण्णा जोगदंड होते माझ्यासोबत, त्याच्यानंतर माझी त्यावेळेस कॉलेजमध्ये असताना श्रीरंग थोरात माझ्या बरोबर, पण त्यांची माझी तिथं ओळख नाही झाली. पण नामांतराच्या आंदोलनामध्ये मला कळालं की श्रीरंग थोरात मागायचे तर मांगोडगावचे. म्हणून आम्ही असे आव्हाड साहेब त्याच्यामध्ये आंबेजोगाईला शिकायला होते, त्यांनी फार मोठं आंदोलन केलं. तेही पॅन्थरचेच कार्यकर्ते होते आणि आंबेजोगाईमध्ये देखील त्यांनी हे आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर नांदेडला पोचीराम कांबळे हे मागायचे तर आम्हाला त्यानंतर कळालं, पण पहिला शहीद हा पोचीराम कांबळे माझ्यासोबत. त्याच्यानंतर बाराळीकर साहेब वकील नांदेडचे, हे पण नामांतर आंदोलनामध्ये होते. त्याच्यानंतर आर के त्रिभुवन औरंगाबादचे, त्यावेळेस माझे सभापती ते समाज कल्याणचे, ते आमच्या सोबत होते. कारण हे काँग्रेसचे होते परंतु कट्टर आंबेडकरवादी निघाले. हे त्यांनी पुन्हा ते काँग्रेस सोडून दिली आणि पुन्हा आंबेडकरी चळवळीमध्ये सहभाग झालेला आहे त्यांचा. तर मित्रांनो, मातंग समाजाचं खूप मोठं योगदान आहे नामांतर आंदोलनामध्ये. आणि त्यावेळेस जरी आम्हाला इतकं चळवळ कळत नव्हती, परंतु बाबासाहेबांच्या नामांतरासाठी आम्ही सगळं काही झोकून दिलेलं होतं आणि त्या चळवळीमध्ये आमचं योगदान राहिलेलं आहे. मातंग समाजाचं मोजकं का होईना परंतु ते त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी आहेत. सर्व तन मन धनानं ते सहभागी झालेले आहेत. तर बांधवांनो, अशा पद्धतीनं खूप मोठं म्हणजे मराठवाड्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात देखील मातंग समाजाचं लोक, मुंबईला देखील पॅन्थर मध्ये मातंग समाजाचे लोक, हरीश कांबळे लातूरचे तेही पण नामांतर आंदोलनामध्ये होते. तर खूप मोठ्या लोकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हा नामांतराचा जो लढा आहे मातंग समाजानं प्रामाणिकपणे काही छक्केपंजे न करता बाबासाहेबांच्या विचारासाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी आपलं योगदान दिलेलं आहे.
अशा पद्धतीनं आम्ही नामांतरामध्ये सहभागी झालेलो आहेत. धन्यवाद दादा, की आपण जो इतिहास सांगितला की पॅन्थरचे पहिले तालुका अध्यक्ष तुम्ही आहेत आणि 71-72चा जो आमचा जन्माचा काळ आहे आणि त्यावेळेसपासूनचे तुमचं योगदान आहे, ही खूप मोलाची माहिती आजच्या या मंचावरून आपली गेलेली आहे आणि आम्ही त्याचे काही बऱ्यापैकी उत्तरार्धाचे आम्ही साक्षीदार आहेत. अशोक भाऊ झालं, आम्ही झालं, की तुमच्याकडे हिंदुस्थान नावाचा ट्रॅक्टर होता आणि तो आसपास परिसरात तो कोणाकडे नव्हता आणि मग हा हिंदुस्थान ट्रॅक्टर मोडणं असेल, तो जाणं असेल, चळवळीत तुम्ही सहभागी झाल्याच्या नंतर घरादाराकडे पूर्ण झालेलं दुर्लक्ष, शेतीकडे झालेलं दुर्लक्ष, शेतीची जी काही हिंदुस्थान किंवा ही जी काही ट्रॅक्टर ही सगळी चळवळीला ती गेली, एक लेकरू गेलं आणि तुम्ही आयुष्याचे सगळे संघर्ष, टोकाचे संघर्ष आम्ही तुमचे बघितलेले आहेत व्यक्तिगत पातळीवरती, तरी तुम्ही विचार सोडला नाही, भूमिकेत बदल केला नाही आणि अशीच माणसं पुन्हा नव्यानं आमच्या नव्या पिढीला कळावीत आणि भूमिका जगणं काय असतं, विचार जगणं काय असतं, हा आपल्यासारखा जी जुनी जाणती मंडळी आहेत ती समोर यावीत. अगदी हाच हेतू आजच्या एकंदरीत चळवळीचा, आजच्या चर्चासत्राचा होता. आपण सांगितलेले आपले साथीदार यांच्याशी आम्हाला काम करता आलं. त्याचबरोबर आणखीनही दुसऱ्या राऊंडमध्ये जर वेळ भेटला तर आपण पुन्हा एकदा आपलं मत या ठिकाणी मांडू शकतात. मी या ठिकाणी 1978 साली ज्यांनी डिग्री संपादन करून या चळवळीत उडी घेतली आणि लातूर, नांदेड हा जिल्हा जो आहे, या जिल्ह्याच्या मध्यावर अहमदपूर सारखं गाव आहे जे आज तालुक्याचं आहे आणि अहमदपूरचा एक चळवळीचा इतिहास आहे. बी एस दादाने जो उल्लेख केला पोचीराम कांबळेंचा आणि त्यानंतर त्यांच्या मुलगा चंदर कांबळे हे मातंग समाजाचे 2 शहीद झालेले शहीद होते. त्याच बाजूला जळकोटला या नामांतर आंदोलनात गोविंदराव भोरेवार नावाचे फौजदार यांना गावाच्या भरवेशीत जाळलं होतं आणि हे गोविंदराव भोरेवार साहेबांच्या अगदी जवळपासचे म्हणजे म्हणजे शेजारचे जे अण्णा आहेत, की अण्णाशी माझी दुपारी ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी शेअर केलं. मी या ठिकाणी त्या अहमदपूरचा परिसर आणि ऍडव्होकेट टी एन अण्णा कांबळे ते ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. अहमदपूरला त्यांचा वकिली चालते, ते मानवित लोकशाही पक्षाचे कोर कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि मी त्यांना पाचारण करण्यापूर्वी त्यांच्या गावाचं, मला वाटतं ते गाव मोहनाळा नावाचं गाव होतं आणि तिथे मातंग समाजाची मोठी संख्या होती आणि या मातंग समाजाच्या आणि बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ला केल्याच्या नंतर गावकऱ्यांनी त्या ठिकाणी बौद्ध वस्तीत जाऊन किंवा मारवाड्यात आणि मांगवाड्यात जाऊन एकही जनावर बांधावर येऊ देणार नाहीत, आल्याच्या नंतर 500 किंवा 1000 रुपये दंड लावून अशा स्वरूपाची गावात बैठक घेऊन जाहीर केलं होतं. सगळ्या मारवाड्यातल्यांनी शेळ्या विकल्या होत्या, मांगवाड्यातल्या काही लोकांनी त्यावेळेस शेळ्या ठेवल्या होत्या. त्यावेळेस मांगाच्या शेळ्या जर शेतात दिसल्या ते सांगणारच 101 रुपये बक्षीस ठेवलं होतं आणि ज्या शेळ्या जप्त केल्या तर 501 रुपये त्या मांगवाड्यातल्या शेळी ज्याची गेली त्याला दंड केला होता. अशा स्वरूपाचं जी काही दंडात्मक आणि बहिष्कारात्मक कारवाई गावोगाव होती, या सगळ्या इतिहास भूगोलाचे साक्षीदार आदरणीय ऍडव्होकेट टी एन अण्णा कांबळे आहेत. त्यांचा काही काळ नामांतराच्या आंदोलनात त्यांची जेलमध्ये देखील रवानगी झालेली आहे. जेल बघून त्यांनी या आंदोलनात समर्थन केलेलं आहे. मी या ठिकाणी नम्रपूर्वक आदरणीय ऍडव्होकेट टी एन अण्णा कांबळेंना या ठिकाणी पाचारण करतो की अण्णा, आपण आपल्या हयातीत ज्यावेळेस चळवळीला सुरुवात झाला आंबेडकरी चळवळीमध्ये आणि मातंग समाजाचे प्रतिनिधी तुमच्या सोबतचे असणारे साथीदार आणि तुम्ही या नामांतर आंदोलनाशी कसे जुडला गेलात याबद्दल आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. ऍडव्होकेट टी एन अण्णा कांबळे. जय भीम. जय भीम. जय अण्णा. आदरणीय पुरोगामी विचार मंचच्या वतीनं या ठिकाणी अशोक भाऊ ओपाळे साहेबांनी या चर्चामध्ये सहभाग घेण्याच्यासाठी मला कळवलं आणि एक चांगला विषय फार फार दिवसापासून माझ्याही मनामध्ये राहत होतं, शल्य होतं की ह्या विषयावर कोणीतरी बोलावं आणि तो नेमका विषय आज या ठिकाणी पुरोगामी विचार मंच यांनी केलेला आहे. नामांतर आंदोलनात मातंग जात समूहाचा सहभाग हा विषय
त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या विषयावर कोणीतरी बोलायला पाहिजे होतं. आतापर्यंत खरंच यापूर्वीच बोलायला पाहिजे होतं. कारण असं बोललं जात आहे की आम्ही गोळ्या खायला आणि दुसरे पोळ्या खायला, अशा प्रकारचा कधी कधी अधूनमधून कुणीतरी लोक बोलले जातात. आणि म्हणून मग नामांतराच्या सारख्या चळवळीमध्ये, नामांतरासारख्या या संघर्षामध्ये हा मातंग समाज कुठं होता याचं खरं तरी परामर्श होणं अत्यंत जरुरीचं होतं आणि ते पुरोगामी विचार मंचनं आज या व्यासपीठावर केलेलं आहे. आताच BS दादाने अत्यंत चांगली माहिती आणि त्यांचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे. नामांतराची चळवळ हे दलित पॅन्थरनं नेटानं या ठिकाणी पुढे नेलेली आहे, हे कुणीही मान्य करावं लागेल आणि मीही त्याच्यातला एक कार्यकर्ता आहे, मीही ते मान्य करतो. म्हणून एक माझे मित्र आहेत प्राध्यापक नारायण कांबळे म्हणून, ते विद्यापीठाचे समाज कल्याण विभागाचे ते प्रमुख आहेत. त्यांनी एका ठिकाणी लिहिले की पॅन्थरच्या दृष्टीने हे आंदोलन केवळ नाव बदलणे एवढ्या पुरतेच मर्यादित राहिले नव्हे, तर समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्यायाच्या पाठराखण करण्यासाठी चालवलेली एक चळवळ आहे. अशा प्रकारचं जे म्हटलं त्याला मी सहमत आहे. आणि म्हणून या ठिकाणी नामांतराची चळवळ हे एक समतावादी आणि बंधुत्ववादी आणि न्यायाची चळवळ आहे. अशा प्रकारच्या चळवळीत मातंग समाज कुठं आहे हे पाहणं अत्यंत जरुरीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी BS दादा सारखे यांनी त्यांचा जो अनुभव शेअर केला, अनुभव सांगितला, ते अगदी बरोबर आहे. असे अनेक कार्यकर्ते या नामांतर चळवळीमध्ये होते आणि ते आहेत, पण आपल्या समोर ते आलेले नाहीत. अशोक भाऊनं ते आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, त्यांचं मी या ठिकाणी अगोदर स्वागत करतो. नामांतर चळवळीच्या अगोदर या ठिकाणी पाहत असताना मराठवाडा विद्यापीठ हे 1958ला या ठिकाणी निर्माण झालं आणि बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय औरंगाबादला 1950ला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. आणि मिलिंद महाविद्यालय स्थापन करत असताना त्यांनी जाहीर केलं की या भागामध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं यशवंतराव चव्हाणच्या काळामध्ये या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि मग ज्यावेळेस मराठवाडा विद्यापीठ स्थापन झालं, तर मग या विद्यापीठाचं नाव काय ठेवावं? मग ते प्रादेशिक वाचक ठेवावं का व्यक्तिवाचक ठेवावं असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊन शेवटी मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी ठेवण्याचं केलेलं आहे. आणि मग मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी त्यांचं नाव दिल्याच्या नंतर बऱ्याच वर्षाच्या नंतर या ठिकाणी आताच दादाने सांगितल्याप्रमाणे महाडला ज्यावेळेस 14 तळ्याचा पंचायत अमृत महोत्सवाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा त्या ठिकाणी आले होते. आणि वसंतदादा त्या ठिकाणी आल्यानंतर सर्वपक्षीय विद्यार्थी शिष्टमंडळ दादांना भेटलं आणि दादांना सांगितलं की बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय औरंगाबादच्या तिथे काढलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांना शिक्षणाची गंगोत्री मराठवाड्यामध्ये आणले, म्हणून बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं अशा प्रकारची मागणी, फर्स्ट मागणी त्या ठिकाणी झाली, पहिल्यांदा त्या ठिकाणी मागणी झाली. आणि त्या ठिकाणी दादांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली. परंतु पॉझिटिव्ह भूमिका घेतल्यानंतर या ठिकाणी पुन्हा मग औरंगाबादला वेगवेगळ्या संघटनेनं, अगोदर सर्वपक्षीय विद्यार्थ्याची जे संघटन होतं त्यांनी ही मागणी केलेली आहे की बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला दिलं पाहिजे. अशा प्रकारचं त्या कार्यकारिणीला किंवा त्या विद्यापीठात नेहमी मागणी व्हायची. 1977ला ज्यावेळेस मॅनेजमेंट काउन्सिलची मिटिंग झाली आणि त्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या कार्यकारिणीची मिटिंग झाली, त्या कार्यकारिणीवर आपल्या गंगाधर गाडे दलित पॅन्थरचे आणि अनेक विद्यार्थी संघटनेनं त्या ठिकाणी त्याच्यावर मोर्चा नेला आणि बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यावं अशा प्रकारची मागणी झाली. आणि त्या मागणीमध्ये या ठिकाणी कार्यकारिणीनं त्यावेळेस निर्णय घेतला आणि त्या कार्यकारिणीची ज्यावेळेस MC काउन्सिलची मिटिंग झाली, त्या MC काउन्सिलच्या मिटिंग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे हा ठराव माझ्या गावचे म्हणजे आमच्या अहमदपूरचे किशनरावजी देशमुख त्या कार्यकारिणीचे सदस्य होते, त्यांनी तो ठराव मांडला
आणि त्या योगायोगानं तो ठराव त्या ठिकाणी सगळ्या कार्यकारिणीनं मंजूर केला. मंजूर केल्याच्या नंतर 1977ची गोष्ट आहे. 77च्या नंतर या ठिकाणी 1978ला दोन्ही विधानमंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्यावं असं शरद पवार साहेबांच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी ते ठराव पास केला. ठराव पास केल्यानंतर 27 मला वाटतं जुलैला का अशोकरावजी त्या ठिकाणी ठराव पास केल्याच्या नंतर 2 दिवसांनी 28 आणि 29 पूर्ण मराठवाडा या ठिकाणी जळायला सुरुवात केला. आंदोलन सुरू झाली. जवळपास 350 घरं उद्ध्वस्त झाले. 3400 कुटुंबाची धुळवण झाली. 2100 घरं बेचिराग झाले आणि 925 महिलावर या ठिकाणी बलात्कार झाले. अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी झाले आणि त्यावेळेस एक पेटलेलं वातावरण होतं. दादानी सांगितल्याप्रमाणे मीही या तालुक्याचा दलित पॅंथरचा अध्यक्ष होतो, कारण पूर्ण दलित चळवळीमध्ये, दलितांच्या विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये दलित पॅंथर हे अग्रेसिव्ह संघटना होती आणि त्या संघटनेमध्ये सर्वच जातीचे कार्यकर्ते सामील होते आणि योगायोगाने मीही माझ्या अहमदपूर तालुक्याच्या दलित पॅंथरचा अध्यक्ष होतो आणि एका नेट्यानं, एका जिद्दीनं या ठिकाणी हे प्रोसेस म्हणजे दलित पॅंथरचा लढा चालायचा. आणि ज्या वेळेस विद्यापीठाने ठराव घेतला त्यावेळेस विद्यापीठाने ठराव घेतल्याच्या नंतर दुसऱ्या म्हणजे 1-2 दिवसांच नामांतर विरोधी कार्यकर्त्याने या ठिकाणी एक मोर्चा औरंगाबादला काढला आणि त्याला विरोध केला. 25 माणसाच्या सह्या घेतल्या, 100 माणसाच्या सह्या घेतल्या आणि त्या ठिकाणी विरोध केला त्या काउन्सिलमध्ये जाऊन आणि तिथे त्या ठिकाणी मोर्चा काढला. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून दलित पॅंथरचा आता उल्लेख झाल्याप्रमाणे आमचे मित्र रामराव गवळी हे त्यावेळेस उदगीर दलित पॅंथरचे अध्यक्ष होते. त्यांनी पहिला मोर्चा नामांतराच्या मोर्चा औरंगाबादला निघाला, त्याला विरोध म्हणून इथं एसटी बस स्टँड, एसटी रोको आंदोलन उदगीरला केलं आणि एसटी रोको आंदोलन केल्याच्या नंतर या ठिकाणी 350 कार्यकर्त्यांना हर्सुल जेलला अटक करण्यात आली. त्यामध्ये 120 कार्यकर्ते मातंग समाजाचे होते. या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यानंतर पुढे आम्ही गेलो, आम्ही लढे केले. आम्ही दलित पॅंथर मध्ये नेटानं लढत होतो, मोर्चे काढत होतो, आंदोलन करत होतो आणि मग या ठिकाणी नंतर मला वाटतं 1977लाच जवळपास ऑगस्ट काहीतरी मुंबईला एक फार मोठा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला. त्या मोर्चाला मीही गेलो होतो. त्या मोर्चामध्ये लाठी हल्ला झाला आणि लोकांना मारहाण झाली, आम्हालाही मारहाण झाली. कार्यकर्ते सैरावैरा पळून गेले आणि या ठिकाणी लाट्या खाऊन जिथं मिळेल त्या रस्त्याने गेले. आम्ही बार्शीला येऊन भाकरी खाल्ल्या आणि आलो. त्याच्यानंतर या ठिकाणी 1978ला आता दादाने सांगितल्याप्रमाणे विधिमंडळात ठराव जरी पास झाला असला तरी शरद पवार साहेबांना फक्त आम्ही ते सजेशन केलेलं आहे, ठराव आणि पास केलेला नाही अशी या ठिकाणी त्याला मुरड देऊन तो नामांतर या ठिकाणी रोखल्याच्या नंतर 16 वर्ष, जवळपास 17-16 वर्ष या ठिकाणी संघर्ष करावा लागला. 1981 साली फार मोठा मोर्चा मुंबईला या ठिकाणी निघाला. त्यावेळेस या ठिकाणी मी माझ्या तालुक्यातले, माझ्या भागातले कार्यकर्ते घेऊन त्या मुंबईला गेलो आणि मुंबईला 100-150 कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन आम्ही गेलो. त्या ठिकाणी प्रचंड असा मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये पोलिसांना घेरा घालून सगळ्या कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यामध्ये आम्हीही अटक झालो. 19 दिवस ठाणे सेंट्रल जेलच्या तिथं आम्ही होतो. आमच्या बॅरेकमध्ये मला वाटतंय शरद पाटील होते, लक्ष्मण माने होते, अंकुश भालेकर होते, पार्थ पोळके होते, नरेंद्र दाभोळकर होते, अरुण कांबळे होते, लक्ष्मण माने होते आणि असे अनेक दिग्गज नेते आमच्या एकाच बॅरेकमध्ये होते. मला वाटतं नरेंद्र दाभोळकर साहेबांच्या घरून या ठिकाणी लोणचं पाठवायचं आमच्या बॅरेकमध्ये आणि आम्ही ते सगळ्यांनी वाटून खायचं. आणि त्या नामांतराच्या या चळवळीमध्ये आमचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी राहिलेला आहे आणि विशेषतः मातंग समाजाचे पूर्ण बरेच कार्यकर्ते या ठिकाणी काम केलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो
की मातंग समाजाचे कार्यकर्ते आता ह्याच्यामध्ये पुचीराम कांबळे तरी अग्रेसर आहेत. ज्यावेळेस नामांतराचा लढा पेटला त्यावेळेस पुचीराम कांबळेला पकडण्यात आलं. त्यांचा त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. त्याला शेवटपर्यंत विचारण्यात आलं की तुला नामांतर पाहिजे का जीव पाहिजे, तुला बाबासाहेबांचं नाव पाहिजे का तुझा जीव प्यारा आहे. त्याने शेवटपर्यंत सांगितलं की मला नामांतर पाहिजे, मला बाबासाहेबांचं नाव पाहिजे. ह्या एवढ्या जिद्दीचे कार्यकर्ते हे मातंग समाजाचे या ठिकाणी काम केलेले आहेत. याचं नाव या ठिकाणी घ्यायचं आहे. एवढंच नाही तर या चळवळीमध्ये विठ्ठल साठे, मुंबईचे विठ्ठल साठे होते, दया हिवराळे म्हणून होते, एकनाथ आव्हाड साहेब होते, आमचे आता दादा BS कांबळे होते, मी होतो ऍडव्होकेट PN कांबळे, उत्तम माने होते, DD कांबळे होते हे लातूरहून, प्राध्यापक महादेव भटलांडे नांदेडहून होते, त्र्यंबक कोचवाड ज्ञानोबा लिंबोरे औरंगाबादहून होते, अशोक चव्हाण बीडहून होते, श्रीरंग दादासाहेब क्षीरसागर विदर्भातून होते, श्रीरंग थोरात, शामराव थोरात मांगवडेगाव आता दादाने सांगितल्याप्रमाणे हे इथून होते. असे अनेक कार्यकर्ते, GS कांबळे गडी चांदवून होते. असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी या नामांतर चळवळ्यामध्ये होते. माझ्या शेजारच्या गावाला जळकोट, आताच अशोक भाऊने सांगितल्याप्रमाणे माझ्या शेजारच्या गावाला जळकोट हे गाव आहे. त्या गावामध्ये गोविंद भुरेवार नावाच्या PSI ला या ठिकाणी जिवंत मारलं गेलं. विहिरीत कोंडून त्याला दगड घालून खिचून मारण्यात आलं. अशा प्रकारचं एक चांगलं काम या चळवळीमध्ये, चांगला सहभाग या चळवळीमध्ये या ठिकाणी मातंग समाजाने घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आम्ही त्यावेळेस 1988 ला माझं वय काही 21-22 वर्ष असेल, तर आम्ही झुकून या ठिकाणी गेलेलो आहे. कुणाचं नवीन लग्न झालं होतं ते लोक जेलमध्ये गेलेले आहेत अनेक या ठिकाणी. फक्त विषय नामांतरांचा विषयाच्या मध्ये मातंग समाजाचा किती सहभाग आहे या दृष्टिकोनातून बोलत असताना मी सांगू इच्छितो की मातंग समाजाचा निश्चितप्रमाणे चांगला सहभाग आहे. अहो ते रामराव गवळी आताचं नाव सांगितलं, त्यांना तो पत्रकार आहे, एकमतचा उपसंपादक आहेत. शरद पवार साहेबांनी नामांतर समर्थकांची, नामांतरवाद्यांची मुंबईला बैठक घेतली. मुंबईला बैठक घेतल्यानंतर त्या बैठकीमध्ये विचारण्यात आलं की तिथं शिवसेनेचे नेते सुधीर जोशीने प्रश्न केला की नामांतर औरंगाबादला नाव द्यायच्या ऐवजी या ठिकाणी लोणार म्हणून गाव आहे, तिथं एक विद्यापीठ स्थापन करून तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. त्यावेळेस रामराव गवळीनं उत्तर दिलं, त्या मीटिंगमध्ये उत्तर दिलं की या ठिकाणी टिळकाने असंच म्हटलं होतं की टिळकाने हेच म्हटलं होतं की जर त्यांना देवळात येऊ देत नसतील तर त्यांना दुसरे देवळं बांधून द्या. ही अशा प्रकारची तुमची मागणी आहे आणि अशी प्रवृत्ती जमणार नाही. आणि म्हणून त्यावेळेस शरद पवारांना सांगितलं की तुम्ही उस्मानाबादचे का लातूरचे. मग अशा प्रकारचा बेडरपणा, स्वाभिमानीपणा आणि जिद्दीने लढणारे कार्यकर्ते हे मातंग समाजाचे नामांतर चळवळीमध्ये होते. शेवटच्या क्षणापर्यंत तुला नामांतर पाहिजे का तुझा जीव पाहिजे, पण मला नामांतर पाहिजे म्हणून त्यानं जीव सोडून दिला. ते पोचीराम कांबळे हे मातंग समाजाचे होते. त्याचं पोरग या चळवळीमध्ये गेलं, चंद्र कांबळे, ते मातंग समाजाचं होतं. ही सगळी मंडळी या ठिकाणी मातंग समाजाची जीवापाड, बाबासाहेबांवर प्रेम करणारी, आपल्या जीवावर गोळी बेतली तरीही लढ्यामध्ये समर्पण देणारी ही मंडळी मातंग समाजाची होती. परंतु दुःख याचं आहे की काल परवा तुम्ही ऐकलं असेल, कपिल सर्वदे म्हणायचा एक बिंडोक माणूस, कोण आहे मला माहित नाही, त्यांनी या ठिकाणी पोचीराम कांबळे हे नामांतराच्या साठी मेला नाही तर त्यांनी वेगळ्या अर्थाने त्यांचं खून झालेला आहे अशा प्रकारचा जावाई शोध त्या माणसाने लावला. ही घटना जी आहे ही अशा प्रकारचं बोलणं काय येतंय ह्याच्याबद्दल थोडस दुःख होत आहे. हे आम्ही मान्य करू की पॅन्थरना फार मोठा लढा दिला. त्याच्यात रामदास आठवले साहेब असतील, गंगाधर गाडे साहेब असतील, अरुणजी कांबळे साहेब असतील, राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, ही सगळी मंडळी यांनी आपलं जीवाचं रान करून या ठिकाणी आणि हजारो कार्यकर्ते या ठिकाणी काम केले. माझ्यासोबत या ठिकाणी मुस्लिमचा कार्यकर्ता रफिक अहमद म्हणून होता, बौद्ध समाजाचा कार्यकर्ता बाबासाहेब कांबळे म्हणून होता. त्यांनी आपलं झुकून देऊन या ठिकाणी नामांतराच्या चळवळीमध्ये काम केलं. मुस्लिम समाजाचा असला तरी त्याला लोक गलीने जाताळा जय भीम म्हणायचे, मुस्लिमचे मुद्दाम त्याला डिवचायचे, चिडवायचे, पण तो हटला नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या जातीतले सुद्धा लोक
नामांतर चळवळीमध्ये या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून नामांतर चळवळीमध्ये मातंग समाजाचा या ठिकाणी मोठा सहभाग आहे, हिमतीने केलेला सहभाग आहे. आणि बाबासाहेबांवर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, होते आणि आताही आहेत. जे दादासारखी ज्येष्ठ मंडळी आहेत, आम्ही आहोत, आणखीन रामराव गोडी आहेत, अनेक अशा प्रकारचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आणि म्हणून नामांतराच्या चळवळीमध्ये मातंग समाजाचाही भाग होता, एवढंच मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. याचा माझा बोलण्याचा अर्थ असा नाही की बाबा हे यांनीच केले, असं नाही आहे. हे फक्त जे जो काही भाग होता तो निश्चितप्रमाणे या ठिकाणी मोठ्या हिमतीने सहभाग नामांतराच्या चळवळीमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक जे घरं जळाले, 3400 घराच्या धुरदांडी झालेली आहेत, अनेक घरं झाले, त्याच्यातही मातंग समाजाचे घरं अनेक पिटवले गेले. माझ्याही घरावर रॉकेलचा डब्बा घेऊन त्या गावातले माझे लोक आले होते. अशा प्रकारचा प्रत्येक ठिकाणी हे आहे. आणि म्हणून नामांतर हे अगदी म्हणजे कष्टातून मिळालेलं नामांतर आहे. फार मोठा अनेक लोकांनी जीवदान देऊन हे नामांतर कमवलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांचं नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ज्या दिवशी या ठिकाणी विद्यापीठाला देण्यात आलं, त्या दिवशी मी मुंबईत होतो. मला एवढा आनंद झाला की आम्ही जे काम केलंय त्याचं कामाचं फलित आम्हाला मिळालंय, त्याच्यापेक्षा आनंद मला माझ्या जीवनात आणखीन कोणताच मिळाला नाही. म्हणून एक बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळालं, निश्चित प्रमाणे आम्हाला त्याचा आनंद आहे. आणि मातंग समाजाचा त्याच्यात हा विषयांतर मी करत नाही, त्या विषयाला धरून मी या ठिकाणी बोलतो की मातंग समाजाचा सहभाग निश्चित प्रमाणे याच्यामध्ये आहे. निश्चित प्रमाणे या ठिकाणी ह्या चळवळीत जे कोणी चळवळीचा अभ्यास करेल, जे कोणी चळवळी यामध्ये लिहिल, त्यावेळेस विविध प्रकारे न करता, कपिल सर्वदेश सारखा बिंडोकपणे काहीतरी कॉमेंट न करता, या ठिकाणी ज्याने योगदान दिले, ज्यांनी या ठिकाणी चळवळीमध्ये सहभाग घेतलाय, त्या सर्वांचं या ठिकाणी मूल्यमापन केलं पाहिजे, त्यांना न्याय दिला पाहिजे, एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम. या ठिकाणी उपाडे साहेब. उपाडे साहेब गेले. उपाडे आवाज नाही येतो. सर 1 मिनिट, थोडं कनेक्शन त्यांचं लो झालंय, एकाच मिनिटात लगेच जॉईन होते. बर. कांबळे साहेबांनी आता खूप छान माहिती दिली आणि हा इतिहास लिखित स्वरूपात येणं गरजेचं आहे. त्यामुळे मी BS दादांनाही विनंती करेल की त्यांनीही लिहिणं गरजेचं आहे आणि तुम्हीही सर लिहिणं गरजेचं आहे. हा, आले उपाडे सर. हा, म्हणजे मी आता भाऊ जसं बोलले तसं म्हणजे खूप अशा अगदी ज्याला आपण म्हणू सांख्यिकीय माहिती, आंदोलनाची माहिती आणि जी नवी माहिती आहे आमच्यासाठी की अण्णाकडे जे संदर्भ आहेत, बॅरेकचे असतील, मोर्चाचे असतील, अनुभवाचे असतील, सहभागाचे असतील, जे त्यांनी साथीदार सांगितलेले आहेत, त्यांनी 2-3 खंतही बोलून दाखवलेले आहेत. ह्या खंतीची नोंद या ठिकाणी चळवळी घेतील, हाही ह्या मागचा हेतू आहे. म्हणून मग अशी चर्चा झाली पाहिजे. अशोक भाऊन सांगितलं तसं अण्णांनी आणि BS दादांनी हे सगळे संदर्भ लिहून काढले पाहिजेत. आपण भाऊ मानवी हक्क अभियानच्या वतीनं एक पुस्तक काढलं होतं, मला वाटतं नामांतर पर्व, संघर्ष पर्व, नामांतर संघर्ष पर्व, व्यंकट बलांडे यांनी ते लिहिलं होतं आणि मानवी हक्क अभियाननं ते प्रकाशित केलं होतं. आणि त्याच्यात इन्स्टंट ते मला वाटतं 95 सालीचे ते पुस्तक आहे, 1 एप्रिलला. आणि त्याच्यात देखील बाबा दळवी यांनी ज्यांच्या प्रास्ताविकामध्ये तुम्ही बोलून दाखवलेली ती खंत आहे की नामांतराचा लढा हा कोणीतरी सविस्तर लिहिला पाहिजे. आणि किमान मग BS दादा असतील किंवा आणखी चळवळीतले कार्यकर्ते लिहितील, परंतु BS दादाकडच्या असलेल्या आठवणी किंवा TN अण्णाकडे असलेले जे काही संदर्भ आहेत हे ह्यांच्या पद्धतीने येणं गरजेचे आहे. त्यामुळं मी TN अण्णाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो
आणि आता जवळजवळ आपल्याला बैठकीला मीटिंग चर्चासत्राला एक 50 मिनिट चालू होऊन झालेली आहेत. आपण बघूत, अरे वा. आपला एक राऊंड करून घेऊ. आणि आणखीन आता ज्या 2 नव्या पिढीच्या ज्या नायिका आहेत, आम्ही डॉक्टर अनिता शिंदे यांना या ठिकाणी पाचारण करण्यापूर्वी या ठिकाणी ऑनलाईन आपले जे साथी आहेत आणि आपण मान्यवर आहात यांच्यासाठी मी त्यांचा परिचय सांगेन की अनिता शिंदे ह्या बीडच्या केशर काकू महाविद्यालयात इतिहास विभागाच्या प्रमुख आहे आणि एक मातंग समाजाच्या बाईनं, मातंग समाजाच्या प्राध्यापिकेनं नामांतर लढ्यातील महिलांच्या विषयावर महिलांचा सहभाग हा विषय घेऊन पीएचडी करणं किंवा संशोधन करणं ही मला वाटतं ही पहिली घटना असावी माझ्या ऐकिवातली की मातंग समाजाच्या बाईनं एक नामांतर लढ्यातील महिलांचा सहभाग हा विषय घेऊन त्यांनी या ठिकाणी संशोधन केलेलं आहे आणि पीएचडी मिळवलेली आहे. आणि म्हणून मग मी जो काही उलटा क्रम किंवा सिनियर कडून ज्युनियरकडे जाण्याचा क्रम होता तर हेतू हाच आहे की या नव्या पिढीला देखील इथून पुढे ह्या सगळ्या नोंदी ठेवायच्या आहेत, बघायच्या आहेत, काम करायचे आहे. आणि म्हणून मग मी अनिताताई शिंदे यांना विनंती करेल की आपण या संशोधनाच्या अनुषंगाने मराठवाड्यात फिरलात, महिलांना भेटलेला आहात आणि तुम्ही जे जे संशोधन करताना बघितलेलं आहे, जो सहभागात जे व्यक्ती भेटलेले आहेत, मला अशोक भाऊंनी आणि मनीषाताईंनी सांगितले की आपण चंद्र कांबळे आणि पुचराम कांबळेंच्या बी घरी गेला होतात. आणखीन काय काय तुमच्याकडं तुम्ही बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि आपल्या संशोधनात तुम्ही मांडलेलं आहे, या अनुषंगाने आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. डॉक्टर अनिता शिंदे, बीड. सर्वप्रथम सगळ्यांना सप्रेम जय भीम. जय भीम. पुरोगामी विचार मंच आणि सत्यशोधक पोर्टल. आवाज येत नाहीये नीट, इको होतो. अच्छा, आवाज येत नाही का स्पष्ट? हा, तुमचा सुंदर आवाज येतो, काय प्रॉब्लेम? आपल्याला येते आवाज येतो आवाज हा, येतो आवाज तुमचा. पुरोगामी विचार मंच आणि सत्यशोधक न्यूज पोर्टल यांनी मला ही आज संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. आणि खर तर किंवा या संशोधनासाठी मला मुळात मदत करणारी अशोक भाऊ सोबत आहे, भाग्याची गोष्ट आहे. कारण त्यांनी मला खूप मदत केली आहे या संशोधनाच्या काळात, मनीषाताई आणि अशोक भाऊंनी. आता मुद्दा इथे उपस्थित आहे की नामांतर आंदोलनात मातंग जात समूहाचा सहभाग. तर मुळात मी संशोधन करताना अँगल एकच ठेवला होता. एक वाईट वाटतं की प्रत्येक वेळी काय होतं की बाबासाहेबांना काही ठराविक जातीच्या लोकांनी किंवा काही राजकारण्यांनी म्हणता येईल दलितांचा नेता म्हणून समोर आणले गेले बाबासाहेबांना. बाकीच्या महापुरुषांना कमी, पण बाबासाहेबांना जातीच्या जोखडात अडकून ठेवल्यामुळं कुठंतरी नामांतर होतंय, म्हणजे बाबासाहेबांचं नाव देत आहेत म्हणजे फक्त ही दलितांची चळवळ आहे असं कुठेतरी त्याला विरोध झाला. खरं तर विरोध होण्याची गरजच नव्हती. कारण मला असं म्हणजे समजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल किंवा इतर महामानवांची नावं जर द्यायला गेली असतील तर कदाचित मराठेतर लोकांनी विरोध केला असता का? नसताच केला. कारण की सगळ्यांच्या नजरेतून शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ हे महापुरुष आहेत. त्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी सुद्धा योगदान दिलेलं आहे. माणूस पण आपलं जे आणलं ह्या महापुरुषांनी आणलेलं आहे. त्यामुळे केवळ बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख करणं म्हणजे केवळ ठराविक लोकांनी बाबासाहेबांना केवळ दलितांचा नेता आणि पुन्हा अजून मला यात वाईट वाटतं की पुन्हा महाराजांचाच नेता की काय असं कुठंतरी एकंदरीत षडयंत्र रचलं जाते. आणि त्यावेळी मातंग समाजाने किंवा मी देखील मातंग समाजाचे महिला प्रतिनिधी मी असं वाटतं की बाबासाहेबांना केवळ दलितांचा नेता तर नाही, परंतु त्यांना एक वेगळ्याच अस्मितेच्या नजरेने पाहिलं पाहिजे. आणि मग मी विषय घेताना विषयाची करताना किंवा विषय निवडताना मुळात मला मुद्दा असा होता की बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाबद्दल सगळंच माहिती आहे सगळ्यांना, त्या किंवा त्या खोलाची जात नाही. बाबासाहेबांनी असं सांगितलं देखील होतं की समाजाचं मोजमाप हे स्त्रियांच्या मोजमापावर होते. स्त्रियांची प्रगती किती कोणत्या समाजात होते
त्यावरून समाजाचं मोजमाप किंवा त्या समाजासाठी कोणती उंची ठरवली जाते. आणि मला जेव्हा म्हणजे प्रोसिजरनुसार जेव्हा मला पीएचडी करावं असं वाटलं तेव्हा मला असं वाटलं होतं की स्पेसिफिक बाबासाहेबांचं काहीतरी करावं. पण त्याच काळात माझे मिस्टर असतील किंवा अशोक भाऊ, मनीषाताई आमची अशी चर्चा झाली किंवा माझे गाईड असतील की आपण एखाद्या महिला चळवळीवर घेऊ. मग हैदराबाद मुक्ती संग्रामातील महिला चळवळ असेल किंवा अनेक चळवळ होत्या. मराठी समाजातील कर्तृत्ववान स्त्रिया असतील. माझा मुख्य केंद्रबिंदू स्त्रिया होत्या. पण नक्की कोणत्या स्त्रिया घ्यायच्या अशी संभ्रमावस्था माझी होती. आणि मग मला असं एक जाणवलं की मग नामांतर चळवळीत महिलांनी तर केलंच असेल, परंतु त्या महिलांचा इतिहासात प्रकाश झोतात आला नाही. आणि मग आपण कमी मिळतील महिला, आपण शोधत गेल्यानंतर मिळतील, परंतु आपण शोध घेऊ आणि काय म्हणते अगदी कमी छोटा का होईना इतिहास पूर्ण समावेशक नाही होत, पण जितके काय 5-10 महिला असतील त्यांचा इतिहास मला समोर आणता येईल नामांतर चळवळीच्या माध्यमातून. आणि त्या विषयाची मी मांडणी केली. आणि सर्वप्रथम त्या विषयाचं जेव्हा मी अभ्यास करू लागले तेव्हा अनेक गोष्टींची मला एक जाणीव झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे मला इथं सांगावंच वाटतं की ज्या महिलांची मुलाखत घेतली मी, मनीषाताई देखील माझ्यासोबत इंटरव्ह्यूसाठी आल्या, तेव्हा विद्यापीठाची काही घेणं देणं नव्हतं, शिक्षणाशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांचं घेणं नव्हतं, फक्त बाबासाहेबांचं नाव आहे. ते मला फार आवडलं. कारण की आता आम्ही शिकलो, आम्ही विद्यापीठ काय आहे माहिती आहे. शिक्षण कुठेतरी मला असं वाटतं की माझ्यामध्ये बाबासाहेबांबद्दलची जी जाणीव आली, चळवळीची जी जाणीव आली, माणूस कधीही शिक्षणामुळे असेल. आणि शिक्षणाच्या प्रवाहात मग तुमच्यासाठी सर्व भेटलेली माणसं, त्यांचं वाचन. परंतु ज्या महिलांनी नामांतर चळवळीत सहभाग नोंदवला त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, त्यांची शैक्षणिक स्थिती चांगली नव्हती. केवळ आणि केवळ बाबासाहेबांचं नाव कशाला तरी मिळतंय. किती मोठी गोष्ट आहे की ज्या बायकांना 2 खाण्याची भ्रांत नव्हती, खायला मिळत नव्हतं, अशा बायकांना देखील असं वाटत होतं की आपण बाबासाहेबांच्या नावासाठी चळवळीत सामील झालं पाहिजे. आणि आंबेडकर पूर्व दलित चळवळ असेल, आंबेडकर कालीन दलित चळवळ असेल किंवा नंतरची दलित चळवळ असेल, याला कुठेतरी आपण एक नेता किंवा कुणीतरी एक प्रमुख मानतो. पण ज्या बायकांनी नामांतर चळवळीत काम केलंय या सगळ्या बायकांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आमच्या एक लक्षात आलं त्या बायका स्वतःच्या नायिका होत्या, स्वतःचं नेतृत्व याच करत होत्या. यांना कुणाची गरज नव्हती. फक्त बाबासाहेबांचं नाव मिळते आणि बाबासाहेबांचं मिळण्यासाठी माझ्या परीने काय केलं पाहिजे या दृष्टीने त्या चळवळीत उतरल्यात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही आर्थिक बाजू त्यांची चांगली नव्हती याचं. आणि अजूनही त्या विवंचनेत आहेत, म्हणजे अजूनही त्या पोट भरण्यासाठी अजून झटतात, त्यांना कसलाही लाभही झालेला दिसून येत नाही. म्हणजे त्यांनी हे कशासाठी केलं, म्हणजे त्यांची बाबासाहेबांबद्दल प्रचंड अस्मिता, प्रचंड भावना, बाबासाहेब म्हणजे आपल्यासाठी काय आहे ही जी जाणीव आहे त्या बायकांना मला दिसून आली. जेव्हा आम्ही आता उल्लेख केला तुळशीराम कांबळेंच्या घरी गेलो होतो तेव्हा मला म्हणजे त्या धोंडाबाईंना बघितल्यानंतर असं वाटत सुद्धा नव्हतं, म्हणजे किती परिस्थिती, किती बिकट परिस्थिती त्या इथपर्यंत आल्यात. त्यांनी असं सांगितलं की आमच्या गावात 30-40 मांगची घरं होती, 30-40 महाराजांची घरं होती. आणि मग मी आता अशोक भाऊ नाही त्या दिवशी बोलले, शिकून सांगतो की बाबासाहेब काय आहेत, बाबासाहेब नक्की बाबासाहेब आहेत म्हणून आपण आम्हाला आता शिकून कळते. तुळशीराम कांबळेंनी काय केलं तर त्यावेळी त्यांची परिस्थिती बाबासाहेबांच्या नावासाठी त्या माणसाने इतकं केलं. पूर्ण आतापर्यंत त्यांचं कुटुंब त्या टेंभुर्णी गावात जर गेलं लक्षात येतं किंवा आता हडकोला राहतात, मला कसं त्यांना किती स्फूर्ती मिळाली असेल, त्यांना काय मिळाले असेल. आता आपण थोड्या पैशासाठी, थोड्या मतासाठी, थोड्या आपल्या स्टेटससाठी आपण काही करायला तयार असतो. किंवा आपण तुळशीराम कांबळेंना जेव्हा बघितलं तेव्हा मी नेहमी मला प्रश्न पडतो की अशोक भाऊंना पहिला म्हणलं तर त्यांना काय मिळालं असेल, त्यांनी कसं आहुती दिली असेल. आणि जेव्हा एकंदरीत आपण याचा विचार करतो तेव्हा कळते की अशा लोकांकडून आपण किती काय घेतलं पाहिजे, किती प्रेरणा घेतली पाहिजे. सगळं तर आता आपल्याला मिळतंय, आता आपल्याला फक्त ही चळवळ पुढे राबवायची आहे. आणि मग मला अजून वाटतं की पुढे सुरेखा चंद्र कांबळे यांचं, त्यांच्या सुनबाईंचं, त्यांना आम्ही असा प्रश्न विचारला की मग ते सगळ्यांना माहितीच आहे की चंद्र कांबळे पुन्हा पोचेराम कांबळेंना त्यांनी हत्या केली, त्यांना त्यांनी मारलं. त्याच्यानंतर चंद्र कांबळे जेलमध्ये गेले. पण
इंदिरा गांधींच्या मृत्यूच्या वेळी सगळ्यांना सोडून देण्यात आलं 1984 आणि 1990 चंदन कांबळे यांना मारण्यात आलं. आणि त्यावेळी मग आम्ही सुरेखा म्हणजे चंदनच्या या पत्नी ज्या आहेत सुरेखा चंदन कांबळे त्या खूप तरुण होत्या. मला वाटतं त्यांची मुलगी काहीतरी 1-1.5 वर्षाची होती मीना नावाची. तेव्हा आम्ही त्या सुरेखाताईंना असं विचारलं की तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं किंवा तुम्ही इतक्या तरुण होतात, तुमची एवढी मोठी मुलगी होती किंवा आर्थिक विवंचना होती, खाण्याला काही नव्हतं, मग तुम्ही दुसरं लग्न केलं का केलं नाही? हे उत्तर इतकं मार्मिक होतं माझ्यासाठी की त्यांनी असं सांगितलं की जर मी लग्न केलं असतं तर नामांतरात शहीद झालेल्या चंद्रकांतची पत्नी आहे हे माझं पुसलं असतं, हा माझा इतिहास पुसला गेला असता. आणि म्हणून मला दुसऱ्या लग्नाचा विचार तर माहीत नाही, पण चंदर कांबळे या शहीदची बायको आहे म्हणून मला जगण्यात फार सिद्धार्थ अभिमान वाटत होता. म्हणजे ही शिकलेली बाई नाही, काही नाही, तिने आयुष्यभर नंतर खूप कष्ट करून त्या लहान मुलींना कसं वाढवलं, किती मोठं केलं, गुरुमाचे टोपला उचलून त्यांनी आपली गुजरात केली हे त्यांनी सगळं सांगितलं. हे इथे सांगितलंच नाही. त्यावेळी माझ्यासारख्या प्राध्यापक बाई महिनाभर आपण पगार उचलतो त्यावेळी वाटली आहोत. आज आपल्याला ते फार महत्व देतात, पण त्या बाईंची ती विचारसरणी किंवा पोचराम कांबळेच्या मिसेसचं ते बोलणं, पोचराम कांबळेबद्दल खूप बोललो आम्ही, जवळजवळ 3 तास चर्चा केली की सगळ्यात वेळ जाईल. तर त्यावेळी मला आतून कुठेतरी वाटलं ही आहे खरं तर ही म्हणजे कुठल्याही प्रकार येता कुठल्याही पुस्तकाचं पानाचं मुखपृष्ठ न बनता फक्त बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून पोचराम कांबळे नव्हती, पण त्यांच्या मागे ते तर केली खूप, पण त्यांच्या मागे जी ओढाताण त्यांच्या कुटुंबाची झाली तेव्हा या बायकांचाही इतिहास कुठेतरी नोंदवला गेला पाहिजे. मी जो विषय घेतलाय तो अगदी योग्य आहे असं मला पुढे हळू जाणून लागलं. त्याच्यानंतर एक आणि पुन्हा अजून एक मुद्दा की इथं जसं मातंग जाती समूहाचा सहभाग तुम्ही दिलाय. प्रत्येक वेळी जिथं जिथं आम्ही इंटरव्ह्यूला गेलो तर बायका भेटल्या कधी विचारले की डेअरिंग नाही झाली, कारण की मग नक्की तुमच्यातल्या मातंग आहेत का, महार आहेत का, इतर आहेत. आता तसं बघायला गेलं तर दलितेतर महिलांनी देखील कारण की मी आत्ताच म्हणल्यासारखं बाबासाहेबांना एका जाती न मानता बाबासाहेबांनी संपूर्ण मानव कल्याणासाठी संपूर्ण स्त्री जातीच्या कल्याणासाठी कार्य केलेलं आहे. त्यामुळे दलितेतर लोकांनी मग त्यामध्ये स्त्री किती पुरुष असतील यांनी बाबासाहेबांच्या नावाला काहींनी विरोध केला असेल पण नक्कीच काहींनी त्याला सपोर्ट केलेला आहे. त्यामध्ये मला मग शिवसर असतील किंवा मंगला शिवसरांपेक्षा कलाबाई राठोड त्या बंजारा समाजाच्या ज्या होत्या औरंगाबादला आम्ही गेल्यानंतर त्यांनी भरभरून किती सांगितलं यांना ती संस्काराची पेरणी असेल किंवा यांच्यामध्ये बाबासाहेबांबद्दल इतकं भरभरून बोलण्यासाठी ते बरे लागतं किंवा ते प्रेम लागते हे छान असेल. ठीक आहे आम्ही म्हणतो की आम्ही दलित जाती जन्माला आलो किंवा आम्हाला आमच्यावर अन्याय झाला म्हणून बाबासाहेब आमच्यासाठी केला आणि म्हणून कुठेतरी बाबासाहेब आमची अस्मिता आहे. या लोकांचं काय कलाबाई राठोड सारख्यांचं जेव्हा करतो बापरे यांना तर कुठलीच दलित कोण हीन वागणूक मिळाली नसेल, यांना कोणता म्हणजे नसेल, अस्पृश्यता नसेल, त्यांना गावाच्या बाहेर पाणवठ्यावर जाण्याची मुभा होती, बाबासाहेबांबद्दलची इतकी आत्मीयता आहे, इतकी अस्मिता आहे ते मला फार भिन्न म्हणजे मला कुठे भावून गेलं त्या या गोष्टी. आणि त्याच्यानंतर अनेक आम्ही आत्ताच भोईर सरांचं देखील अनेक गेलो आम्ही आणि मग तिथे गेल्यानंतर मला अजून एक एकच स्त्री म्हणजे स्त्रियांनी मजशीर म्हणजे असं म्हणतात ना की बायकांना एक तर संधी मिळत नाही आणि संधी मिळाल्यानंतर त्या नक्कीच त्याचं सोनं करतात. तेव्हा मला एक आठवते की सातपुते बाई म्हणून त्या औरंगाबादच्या त्या म्हणाल्या की आम्हाला जेव्हा आम्हाला पकडलं गेलं जेलमध्ये टाकलं गेलं हर्सुलच्या औरंगाबादला तेव्हा आम्ही फार मजा घ्यायचो म्हणे. म्हणजे आम्हाला असं म्हणायचं की तुम्ही किती जणी आहात आणि तुम्ही आम्हाला 1, 2, 3 असे 4 नंबर घ्यायचे म्हणे. मग आम्ही काय करायचो 1, 2, 3, 4, 5, 6 नंबर झाले की परत आम्ही काय परत पेंगे घेऊन बसायचो. म्हणजे त्या पोलिसाला कमीत कमी आम्ही 2 तास दिला होता आणि तीच मोजणी तीच परत करायचो. त्याच्यानंतर त्या फार मजेशीर होत्या. म्हणजे त्यांनी या चळवळीला त्यांनी लाठी हल्ला जो खाल्ला त्याला ज्या त्यांना खायला मिळत नव्हतं जेव्हा त्या जेलमध्ये होत्या त्या दिवसाला त्यांनी एन्जॉय केलेलं आहे. त्यांना असं काही वाटलं नाही की आम्ही काहीतरी त्रास करून घेतोय, आम्ही काहीतरी खूप मोठं कार्य करतोय,
असं त्यांनी कधी स्वतः जाणून घेतलं. त्यांनी म्हणलं आम्ही बाबासाहेबांच्या नाव मिळते यास्मिते पोटी, त्या प्रेमापोटी आम्ही तो काळ होता जो जेलमधला काळाचा, तो मारहाण जी झाली, तो लाठीचार्ज झाला, याला आम्ही एन्जॉय केलं. त्या असं म्हणायच्या की आम्ही नावं विचारल्यानंतर आम्ही असं सांगायचो की आमचं नाव पिक्चरची नावं घेतली त्यांनी, आशाताई चव्हाण नाव आहे आमचं, त्याच्या उषा काळे नाव आहे आमचं. आम्ही खरी नावं सांगायचीच नाहीत म्हणे त्यांना. हे छान केलं, पण त्यांना तर कुणी शिकवलं नव्हतं. पण त्यांनी फार परीक्षेत सांगितलं की त्या मॅडम प्रत्येक नावं आम्ही थोडं सांगायचो. आम्ही नावं पिक्चरची जुनी ऍक्ट्रेस होती त्यांची नावं सांगायची, त्यामुळे त्यांना आमची कळालीच नाही. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक मजेशीर असा किस्सा सांगितला की आम्हाला लहान मुलं सुद्धा आम्ही घेऊन जायचो आणि आम्ही लहान मुलीला चिमटा घ्यायचो आणि तो रडू लागायचा. रडू लागली त्याचा पोलीस मामाला जाऊन काय म्हण आणि दूध मार आणि मग दुसऱ्या मोठ्या अधिकारात त्रास द्यायचा, आमच्या लेकराला मारलं, आमच्या लेकराला दूध देत नाही. त्याच्यानंतर त्या ज्या पांढऱ्या ड्रेसवर त्या पोलीस महिला होत्या त्यांना त्या पांढरी डायरेक्ट समोर यायच्या, ए पांढऱ्या पाणी इकडे यायचं, आम्हाला चहा द्या, आम्हाला दूध द्या. इतकं मजेशीर सांगितलं की तुम्हाला काहीच वाटलं नाही म्हणजे तुम्हाला इतका त्रास होत होता, तुम्ही इतकं मारत होते किंवा तुम्हाला मध्ये ठेवत होते. नाही, आम्ही उलट घोषणा द्यायचो, आम्ही बाबासाहेबांची गाणी म्हणायचो, आम्ही खूप तो काळ एन्जॉय केला. त्याच्यानंतर मला असं तिथे एक सांगायचं वाटतं की त्यांना त्या बायका अशिक्षित होत्या, एकदम गरीब घरातल्या होत्या, कबीरनगर मधल्या बायका आहे औरंगाबाद मधल्या. तेव्हा त्यांना मी असं विचारलं की तुम्ही जेव्हा जेलमध्ये होतात तर तुम्ही घराच्या बाहेर पडलात चळवळी तुम्ही मारला जेलमध्ये गेले, तर त्यांना सांगितलं की हो आम्ही तर असं करायचो म्हणे की आम्ही तर जायचंच नाहीचो, पण समजा आम्ही आमच्या गल्लीत फिरायचो आणि जर बायका कुणी आपल्याच बायका जर कुणी तयार होत यायला आणि नाही आम्ही येत नाही, आमचे भांडे घासायचे, आमचे कपडे धुवायचे, त्याचे आम्ही सरळ भांडे आणि कपडे फेकून टाकायचो, सगळं घरात टाकून लॉक लावून त्यांना बाहेर काढायचो. आणि मग त्यांच्या मिस्टरांना पण राग यायचा आमचा. मग हळूहळू त्यांनाही कळायचं की बाबासाहेब खरंच बाबासाहेबांच्या नावासाठी या बायका करतायत. मग हळूहळू आमची कम्युनिटी तयार झाली. आणि मग जेव्हा आमचे पती किंवा आमचे मुलं आम्हाला भेटायला यायचे तेव्हा आम्ही रडायचो की आम्ही जेलमध्ये असायचो, बाहेरून ते रडायचे. तेव्हा म्हणजे मला तिथं असं सांगितलं कुठेतरी स्त्री पुरुष समानतेची बीज कुठेतरी रोवली जातात. तेव्हा त्यांचे पती असं म्हणायचे, अगं 100 पुरुष हे आहेत जेलमध्ये आहेत, तर तुम्ही काय चोरी केली का, तुम्ही काय केलंय, तुम्ही काय चुकीचं काम केलंय का, रडण्याचं काय झालंय, तुम्ही उलट स्वतःला श्रेष्ठ माना की तुम्ही चांगल्या कामासाठी जेलमध्ये आहात आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. म्हणजे पुरुषांनी देखील त्यांच्या घरातील म्हणजे तुम्ही तर बघता की एक समाज म्हणते किंवा मी आपली संस्कृती म्हणते की चूल आणि मूल याच्या बाहेर स्त्रीने जाऊ नये किंवा तिने घरात सगळं करत बसावं. त्या स्त्रियांना ज्या की घरातून बाहेर पडल्या ते डायरेक्ट त्यांनी चळवळीत उडी घेतली. ही ऊर्जा कशी मिळाली, कुठून मिळाली हे त्यांना सांगून हे असं कुणी करत नसते, एवढं मात्र तितकंच सत्य आहे. तेव्हा त्यांच्या देखील त्यांना असं सांगितलं गेलं की तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्ही घरची काळजी करू नका, तुम्ही संपूर्णपणे विधायक कामासाठी तुमचा वेळ देताय, तुम्ही जेलमध्ये आहात किंवा तुम्ही जे काही करताय आणि तुम्ही म्हणजे सार्थकी करा, सार्थक करा तुम्ही याचं. आणि त्याच्यानंतर मला म्हणजे उषाताई ठोंबरे असतील, मंगला सुशील मोराळे असतील, यांनी झालीच नाही. यांनी देखील जेव्हा मुलाखती केल्या इतकं भरभरून सांगत होत्या. मला असं सांगितलं की जेव्हा लॉंग मार्च काढण्यात आला, जेव्हा लॉंग मार्च काढण्यात आला तेव्हा त्यांना मार्टिन ल्युथरच्या मार्च इन वॉशिंग्टनची आठवण आली आणि त्यांनी असं सांगितलं मला की असं वाटत होतं की या म्हाताऱ्या बायका आहेत, त्या म्हाताऱ्या बायकांना काय कळतं विद्यापीठ, यांना जाऊन शिकायचंय का, यांना काय करायचं, त्यांची तर आता असं सुद्धा म्हणते की यांची गौरी आता काहीतरी ही जाणार आहेत. पण ते मार्टिन ल्युथरच्या मार्चची कथा इथे एक उदाहरण असं झालं की त्यामध्ये एक बाई चालत होती लॉंग मार्च मध्ये मार्टिन ल्युथर किंगचा. त्यावेळी त्याला एका ट्रक ड्रायव्हरने विचारलं की तुम्ही बसू शकता आमच्या गाडीत, तुम्ही चालू नका, तुम्ही फार थकलेले आहे, तुम्हाला याच्याने काही मिळणार नाही. तेव्हा त्या बाईने दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. त्या बाई म्हणाल्या तुम्ही स्वतःसाठी नाही चाललेला आहे, मी माझ्या येणाऱ्या पिढ्यांसाठी चालत आहे आणि हा मार्च माझ्यासाठी खूप चांगला राहील. कुठेतरी मला असं वाटतं की आपण जर त्याची तुलना इथल्या नामांतरासाठी काढलेल्या लॉंग मार्च मधील सामान्य महिलांनी जे योगदान दिलेलं आहे तर त्यांना कुठल्याही शिक्षणाचा फायदा मिळणार नव्हता,
किंवा मला तर अजून याचाही दुःख वाटतं की मी बोलली मनीषाताईंना की या लोकांनी नामांतरासाठी लढा दिलेला आहे. त्यांची सुद्धा फार पुढे शिकून फार मोठे झाले कसं काही मला दिसून तरी आलेलं नाही. परंतु त्यांना असं वाटतं की कोणती पिढी म्हणतायत ते नक्की, म्हणजे पिढी म्हणजे ही जी आपण जी म्हणतो आपण सर्वच, त्याच्यामध्ये सर्वसमावेशक आलं बाबासाहेबांच्या कल्पनेतील पुढची युवा पिढी असेल, दलित समाजातील जी मुलं शिकून पुढे झाली ती पिढी असेल. आणि तुम्ही असं उत्तर दिलं होतं की मी माझ्यासाठी स्वतःसाठी असं संघर्ष करत नसेल तर येणाऱ्या पिढीसाठी जेव्हा करतेय याचा इतका खोलवर विचार किंवा याची खोली आपल्याला इथं जाणवायला मिळते. इथं जाणवते की या बायकांनी जो लढा दिला तर यातून मुळात वैयक्तिक त्यांना काही फायदा होणार नव्हता, परंतु त्यांनी बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी किंवा बाबासाहेबांचं नाव भेटतं म्हणजे किती छान आहे बुवा असं एकंदरीत इतकंच त्यांना माहिती होतं. आणि मग जे आत्ता सांगितलं की घरात नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ, नाही तर नाही तुमच्या घरात पीठ पण आम्हाला पाहिजेच विद्यापीठ असं ठणकावून सांगणार आहे. ठीक आहे, पीठ नाही तर नाही आमच्या घरात पण आम्हाला विद्यापीठ पाहिजे, आम्ही काय करू ते करू करू. आणि या सगळ्या पार्श्वभूमीत जेव्हा विचार करत गेला आणि मग एकेका महिलांकडून भेटत द्यायचं अनेक पूर्ण घेतो आम्ही. वेळ आपला थोडस ताई. त्याच्यानंतर तेव्हा मातंग महिलांचं जेव्हा मध्ये आम्हाला भाऊंना माहिती आहे की बीडमध्ये ती रुद्रापूर म्हणून गाव आहे बीडमध्ये, तिथं तेव्हा मातंग समाजाची 7 घरे होती. तर रुद्रापूरमध्ये जेव्हा आता सगळ्यांनाच माहिती आहे की जी घरं जाळली गेली की मॅडम थोडासा आपला वेळेचाही वेळेचं थोडस आपण हो हो थोडस संपत्ती आहे बीड जवळ. तर रुद्रापूरचे 7 मातंग समाजाची घरं होती. तर त्या 7 घरांवर देखील हल्ला केला गेला, ही घरं जाळली गेली. तेव्हा ती पूर्ण गालफाडे नावाची जी वस्ती आहे ती पूर्ण बीडला स्थलांतरित झालेली आहे. त्यांना देखील मी भेटले, तेव्हा देखील नामांतर काळामध्ये त्यांचं नाव कुठेही नाही नव्हतं. गालफाडे असं एक कुटुंब आहे रुद्रापूरचं. त्याच्यानंतर साक्षात पिंपरी म्हणून बीड जवळ गाव आहे, तिथे साठे म्हणून एक कुटुंब आहे आणि सदा फुले यांनी देखील नामांतर चळवळीमध्ये मोठा संघर्ष केलेला. अजूनही त्यांच्या दारावर सवर्णांनी मारलेल्या कुऱ्हाडीने मारलेल्या भिंतीतले ह्याचे घाव त्यांच्या दारावर अजूनही पाहताना दिसते. म्हणजे मला असं जाणवलं की मातंग समाजात तर संपूर्णपणे होतात, पण त्याचा इतिहास किती प्रकाश होतात आला ते मला माहित नाही. पण मी या विषयाचा अभ्यास करताना एकंदरीत सर्वच महिलांचा अभ्यास केला. त्यामुळे मी त्याला म्हणजे आता जेव्हा तुमच्या विषयी मला सांगितल्यानंतर लक्षात नाही आलं की नक्की मग मी इतक्या महिलांच्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये कोणत्या मातंग समाजातील होत्या. पण प्रामुख्याने कोचीराम कांबळे असतील यांच्या घरातील आणि त्याच्यामध्ये रुद्रापूर आणि साक्षात पिंपरी इथं मला मातंग समाजाच्या महिलांचा आणि पुरुषांचाही सहभाग यामध्ये सापडला. खरं तर माझी तब्येत बरी नाही, आवाज असताना देखील थोडस फार तब्येत बरी नसताना त्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडलं. एकदा कधीतरी जर वेळ दिला गेला तर विस्तृतपणे मी याची मांडणी करेन. आणि आपण मला ही संधी दिली त्याबद्दल आभार, धन्यवाद. असे बहुत पुन्हा रेंजच्या बाहेर गेलेत वाटतं. अनिताताईंनी खूप छान मांडणी केलेली आहे आणि त्यांचा एकंदरीत या इतिहासामध्ये नामांतर चळवळीच्या इतिहासामध्ये महिलांचा सहभाग. हा अशोक भाऊ सुरू करा. हा तर माझं थोडस नेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतोय अधून मधून. तर खूप छान विवेचन आणि अनुभव कथन शिंदे मॅडमने केलेलं आहे. खास करून चंद्रकांत गांगुर्डे यांनी विशेष अभिनंदन ताईचे केलेलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक पुण्यावरून सुरेश पाटोळे यांनी देखील जी काही अशी संवादात्मक मांडणी केलेली आहे त्याबद्दल शिंदे मॅडम यांचं कौतुक केलेलं आहे. आणि ज्ञानदेव उफाडे, डॉक्टर ज्ञानदेव उफाडे लातूरवरून यांनी पुरोगामीचं अभिनंदन केलेलं आहे. डॉक्टर मारुती कसा, व्यंकट सूर्यवंशी, राजू बाबिस्कर ही मोठी मोठी माणसं आजच्या याच्यात सहभागी आहेत. मी ताईचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जी काही महिलांची बाजू मांडत या ठिकाणी जे काही विषय होते चंद्रकांत गांगुर्डे यांच्याकडून की जो वेदनादायी
जो संवाद आणि इतिहास चंद्रकांत कांबळे आणि पोचीराम कांबळेजींचा घरचा मांडलेला आहे, त्यांनी त्याबद्दल त्यांचं कौतुक केलेलं आहे. मी यासाठी ठिकाणी आता 1 तास 20 मिनिट आपली झालेली आहेत. एक वेळ आपण थोडस पाळूयात आणि मी सारिका थोटवे भंडारे जे आहेत, ज्या आता नव्या पिढीच्या ह्या सगळ्या अभ्यासक आहेत, मी त्यांना मुद्दाम यासाठी ह्या सगळं त्यांना घेता यावं व्यवस्थित म्हणून त्यांना ठेवलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आजच्या चर्चासत्रात आपलं मत मांडावं, भूमिका मांडावी. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना नमस्कार, जय भीम. कांबळे सरांनी जे काही अनुभव कथन केले, त्यांच्या आयुष्यात जे घडलं, म्हणजे आपण घरावर तुळशीपत्र ठेवणं वगैरे जे म्हणतो त्या पद्धतीने सगळ्या कुटुंबावरती, त्या संपत्तीवरती सगळं सोडून चळवळ काय असते हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ऍडव्होकेट कांबळे सरांनीही त्यांचे अनुभव सांगितले, ताईंनी, अनिता ताईंनी सांगितले, आणि हे सगळं पाहून एक वेगळी दृष्टी मिळाली त्या सगळ्याकडे पाहण्याची. आणि आमच्या नव्या पिढीला असं वाटतं या सगळ्यांमधून आम्हीही काही शिकलं पाहिजे आणि एका वेगळ्या पद्धतीने या सगळ्यांकडे पाहिलं पाहिजे. आता आमच्याकडे, म्हणजे मी नांदेडची असल्यामुळे, दलित पॅन्थर जे आहे आणि दलित पॅन्थरची या नामविस्तारामध्ये खूप मोठी भूमिका होती. आणि इथले आमचे जे गौतम वाघमारे आहेत त्यांचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. ताईंनी पोचीराम कांबळे आणि त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात सांगितलं. तसंच मी श्रीपत शिंदे यांच्या संदर्भात सांगू इच्छिते की जेव्हा गोलमेज परिषद झाली आणि तिथे गांधीजी का बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे नेते हे ठरवणार होते, तेव्हा पहिली तार जी श्रीपती शिंदेनी केली ती अतिशय खटाटोप करून त्यांनी ते केलेलं आहे, परिस्थिती नसताना केलेली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून सगळ्या गावामधल्या समाजकंटकांनी त्यांच्यावरती खूप मोठा हल्ला केला. आणि त्यानंतर मग त्यांच्या मुलांनी सुद्धा त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून जे काही केलं त्याच्यात एक व्यक्ती मृत्यू पावला आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा जेल मध्ये जावं लागलेलं आहे. आमचा जो समाज आहे, आणि म्हणजे आता जे सदावर्ते सरांच्या संदर्भामध्ये सांगितलं की कुणी XYZ सदावर्ते, त्यांनी एक अशी म्हणजे आता त्यांना काय म्हणता येईल की, मी एक सांगते की 100 महामानवांमध्ये आता महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठेंचं नाव जिथे दखल घेतली नाही, तेव्हा आपण सगळ्यांनी एक होऊन त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. आपल्यातली एकी तिथं मला महत्वाची वाटते. आणि ही जी सगळी चळवळ आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीपासून, आता स्त्रियांची भूमिका मॅडम सांगतच होत्या, तर मुक्ता साठे यांचा उल्लेख मला करावासा वाटतो की चले जाव चळवळ असो किंवा मग आपली स्वातंत्र्याची चळवळ असो, याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी 6 महिन्याचा कारावास भोगलेला आहे आणि त्याच्यानंतर परत 42ला त्यांनी एक 5 महिन्याचा कारावास भोगलेला आहे. त्यानंतर परत त्यांनी या सगळ्या यांचं शिक्षण केलेलं आहे की जी कोणी अशी मंडळी आहे की जी खूप अज्ञानी आहेत, ज्यांना आपण काय म्हणूया की खूप म्हातारी आहेत, त्या सगळ्यांचं शिक्षण त्या ताईंनी केलेलं आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी म्हणजे ही जे बौद्ध आणि मातंग यांच्यामधली दरी दूर व्हावी यासाठी एक स्टेटमेंट केलं होतं की माझी जर मुलगी इंदुमती जिवंत असती तर मी मातंग समाजाच्या मुलाला तिला दिली असती आणि त्या दोघांमधला भेदभाव मिटवला असता. म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराची जी उंची आहे किंवा जी तत्वज्ञानाची खोली आहे ती खूप मोठी आहे. प्रत्येक जण बाबासाहेब होऊ शकत नाही, कारण म्हणून तर ते आपण त्यांना बाबासाहेबांना विश्वमानव म्हणतो. आणि बाबासाहेब जी दृष्टी बाबासाहेबांकडे होती ती त्यांनी, म्हणजे जर आपण अभ्यास कराल तर आपल्याला सगळ्या जो मागचा आलेख आहे तो जर आठवाल तर लक्षात येतं. मग म्हणून प्रत्येक जण बाबासाहेब नसल्यामुळे अशी संकुचित पद्धतीने स्टेटमेंट ही लोक करतात, ती करत असतील असू द्या, पण आपल्यामधली एकी सुद्धा मला महत्वाची वाटते. तर सरांनी सांगितलं, कांबळे सरांनी सांगितलं की आम्ही गोळी खाल्ली आणि तुम्ही पोळी खाल्ली. याचं एक म्हणजे सतत जीवनामध्ये अनुभवायला मिळणारं उदाहरण आहे पहा की आपण जेव्हा तुम्ही असाल आम्ही असाल ऑफिसामध्ये जातो तेव्हा अशी दृष्टी दिसते की बाबा आमच्या जागी कुणी आले अशा पद्धतीने. पण तुम्ही अशिक्षित लोकांमध्ये एक उदाहरण देते की बाई आणि आमचा वॉचमॅन हे दोन एक बौद्ध आणि मातंग समाज आहेत, पण ते एका गावचे असल्यामुळे एवढी छान त्यांच्यामध्ये बहीण भावासारखं एक नातं तिथे मला पाहायला मिळतं. मग आपण सुशिक्षित आणि अशिक्षितांमध्ये हा फरक आहे का?
की आपण सुशिक्षित असून सुद्धा अशा संकुचित विचारांचे आहोत, त्याच्यापेक्षा ही अशिक्षित मंडळी बरी का, असा प्रश्न पडतो. म्हणजे एक तर तिकून बौद्धांना असं वाटतं की हे मातंग समाज जो आहे तो प्रथा परंपरा सोडत नाही, तर इकडे ज्या चांभार लोकांना वगैरे असं वाटतं, जी आपल्यातलीच आहेत सगळी, म्हणजे आपण 32% आहोत, ते 34%, चांभार 22%, हे सगळे एकत्र आलो तर आपण राजकीय परिस्थिती पालटू शकाल सगळेजण मिळून, पण तसं काही होणार नाही. आणि बहुजन समाजाचं एकूणच म्हणाल तर त्यांना जे आहे अच्छे दिन वगैरे ते चांगलंच वाटते, आणि जिसका जितना है आचल यहाँ पर उसको सौगात उतनी मिलेगी असं म्हटल्यासारखं त्यांचं चालू आहे. पण आपलं तसं नाही. आपल्याला काय करायचं की सगळं प्रयत्नांनी मिळवायचे, स्वतःच्या कष्टावरती मिळवायचे, आणि ते खूप जास्त मिळवायचं आहे. आणि म्हणून आपल्याला इथून पुढे म्हणजे जसं आपण जे केलेलं आहे आरक्षणाची चळवळ समजा, तर आरक्षणाच्या चळवळीमध्ये जशी धनगरांची चळवळ आहे, जशी मराठ्यांची आरक्षणाची चळवळ आहे, तेवढी प्रसिद्धी आपल्या चळवळीला मिळते का? म्हणजे या चळवळीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये गोखले सरांनी खूप छान काम केलं, नंतर रामचंद्र भराडे सरांनी केलेलं आहे, सकट सरांनी केलेलं आहे, आणि ह्याला सगळ्यांना आपण जोडले गेलो पाहिजे. आपण सगळ्यांनी म्हणजे आता आरक्षण वगैरे ह्या गोष्टी सगळं जिथे खाजगीकरण होत चाललेलं आहे, जे आहे आरक्षण ते मिळत नाहीये, आणि नोकऱ्या बंद झालेल्या आहेत, जागा निघणं बंद झालेल्या आहेत, तेव्हा आरक्षणाची आस आपण जरी सोडली तरी सुद्धा आपण सगळे एकत्र येणं, आपलं संघटन दाखवणं, विधिमंडळावरती आपली एकी दाखवणं हे खूप महत्वाचं आहे. हे सगळं आपण केलं पाहिजे. आणि आपलं जे तरुण नेतृत्व आहे, ज्याला कळत नाही की आपण नेमकं जायचं कुठं, म्हणजे शिकला पण नोकरी मिळत नाहीये, शिक्षण पुरेसं नाहीये, मग त्याचं असं होतं की बाबा आंबेडकरी चळवळीकडे मी जाऊ का, निळ्या झेंड्याखाली जाऊ का, इतरांकडे मी जाऊ. आणि हे जाताना योग्य ते मार्गदर्शन आपल्या सगळ्यांकडून त्याला मिळणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या खूप साऱ्या संघटना आहेत पहा, की एका दृष्टीने मला असं वाटतं की आपल्या खूप साऱ्या ज्या संघटना आहेत चांगलं काम करतायत, खूप चांगलं काम करतायत, पण त्याच्यामध्ये सुद्धा व्यापकता आली पाहिजे. कशी व्यापकता आली पाहिजे की आता मी BS कांबळे सरांनी जे अनुभव सांगितले, मी भारावून गेले अक्षरशः, मला म्हणजे खूप ते रिस्पेक्ट वाटली. तर हे जी मंडळी आधीची मंडळी आहे यांच्याविषयी खूप आदर करून आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. नको की त्यांना तांदळाच्या खड्या म्हणजे तांदळातून खडा जसा बाजूला आपण करतो ना, त्या पद्धतीने आपल्या युगोने आपण बाजूला करू नये, आणि मीच मोठा मलाच दिसलं पाहिजे, हे सगळं बाजूला झालं पाहिजे. आणि आपण सगळ्यांची एकी महत्वाची आहे. आणि ही जी व्याख्यानं वगैरे आहेत, जागरणं आहेत, ही आपल्या पुरतीच थांबतात पहा. त्याच्यापेक्षा कसं थोडंसं आपण ह्या सगळ्या लोकांकडे म्हणजे हे सगळे अनुभव मी पाहते, ज्या ज्या बायकांच्या सहवासात, आता मॅडमनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या PhDच्या प्रबंधामुळे त्यांना ह्या सगळ्यांचा सहवास लाभलेला आहे, पण मी तर अशा बायकांना सततच भेटत असते, आणि माझ्या पद्धतीने होईल ती मदत मी करत असते, माझ्या घरी त्यांना ठेवत असते. तर मग इतकी बिकट परिस्थिती आहे आपल्या समाजाची. सगळ्यात जास्त मोठा प्रश्न जर कोणता असेल तो व्यसनाचा आहे पहा, दारूचं व्यसन. म्हणजे प्रत्येक घरामध्ये दारू, परत मुलगा सुद्धा एक 15-20 वर्षाचा झाला की बापासारखाच दारू पिणार, मग त्याचं लग्न झालं तर त्याची बायको, आई, बहिणी मिळून कामं करणार आणि यांना पोसणार. इतकी भयानक परिस्थिती आहे. मग यांचं असं म्हणणं आहे की हे सगळी जी जागरणं, व्याख्यानं, प्रबोधनं किंवा चर्चा होतात, आवाज येतोय ना? तर हे की बाबा हे सगळं कशासाठी? त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला म्हणजे पूर्ण आर्थिक मदत आम्हाला करू नका, पण एका दिशेला आपण त्यांना शासकीय वसतिगृह आहेत, सगळं आहे, तिकडे घेऊन आपण त्यांचे ऍडमिशन्स करू शकतो, किंवा त्यांना हवी ती थोडीफार मदत करू शकतो. सगळी तर कुणीच करू शकत नाही. ते एका कुटुंबाला म्हणजे मी माझं कुटुंब सुशिक्षित करून परत एका कुटुंबाचं जर मी सगळं काही केलं आणि त्याला एका मार्गाला जर लावलं, तर मला वाटतं की आपल्यामध्येच जर आपले सुशिक्षित वर्ग निर्माण झाला, आपल्यामधलीच अंधश्रद्धा, दारिद्र्य जर संपलं, तर इतर कुणाला आपल्यावरती बोट दाखवायची गरज पडणार नाही. कारण एक बोट दाखवणाऱ्या हे 3 बोटं असतात, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मला वाटतं की आपल्या चळवळीने म्हणजे जसं मानवी हक्क अभियानाची चळवळ आहे, आवाज ती चालवायची, पुढेही आता ती चालतेच आहे, पण त्या पद्धतीने अनेक चळवळी का निर्माण होऊ नयेत. आणि अनेक मुलींवरती जे अत्याचार होतात, किंवा आता नुसते अत्याचार म्हणजे शारीरिक अत्याचार असं नाही, तर पहा की हुंड्यासाठी सुद्धा स्त्रीवरती अत्याचार होतात, किंवा घराघरातून स्त्रियांवरती अन्याय होतात. मग अशा वेळी या समाजाने, या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन हे सगळं का संपू नये?
का बाबा की तुम्ही चहा पाण्यासाठी आणि नुसत्या फराळासाठी जर कोणी संघटना विकल्या जात असतील एवढ्यासाठी तर त्या संघटना आहेत का, असा एक प्रश्न निर्माण होतो. अशाही खूप काही संघटना आहेत की आपापसामध्येच त्यांचे एवढे भेद आहेत, इगो आहेत आणि त्याच्यामुळे समाज पुढे जाणं तर शक्यच नाही. तर मला एवढं वाटतं की ज्या ज्या संघटना आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जे काम केलं त्याला आणखी वाढवलं पाहिजे, व्यापक केलं पाहिजे आणि कृती कार्यक्रम त्यांनी राबवला पाहिजे. ह्या सगळ्या आदर्शांना आपण प्रेरणास्थानांना समोर ठेवावं आणि हे करावं. आणि मला इथे संयोजकांनी बोलण्याची संधी दिली. पुरोगामी विचार मंच आणि सत्यशोधक न्यूज पोर्टल आणि मुलाखत घेणाऱ्या अशोक उखाळे साहेब बाकी सर्व मान्यवरांचे मी धन्यवाद मानते. जय भीम. धन्यवाद सारिकाताई, आपण या ठिकाणी व्यक्त झालात आणि आजच्या विषयाच्या अंगानं मांडणी करत करत काही चळवळीला सजेशनही दिलेली आहेत. चळवळीतली ही सारी सिनियर मंडळी आहेत. नव्या पिढीची निश्चितच ते सजेशन मानतील. मी या ठिकाणी समारोपाकडे जात असताना डोक्यात असं होतं की आपल्याला काही सेकंड राऊंड घेता येईल का, परंतु तो काही शक्य होत नाही. आता वेळ झालेला आहे. परंतु आजच्या चर्चासत्रात आदरणीय BS दादा कांबळे, TN अण्णा कांबळे, अशोक भाऊ तांगडे, डॉक्टर अनिता शिंदे बीड, प्राध्यापक डॉक्टर सारिका थोटवे मॅडम, खूप चांगला हा नव्या जीवनांचा मेळ आपण बसवत असताना त्या दोन मध्यावरचे म्हणजे जुनी लढाई, जुन्या पिढीची लढाई आणि नव्या पिढीच्या लढाईच्या मध्यावर ज्यांचं आत्ताचं योगदान आहे ते अशोक भाऊ तांगडे आहेत. मी त्यांच्यासोबत साधारणतः 20-25 वर्षे काम करत असताना नामांतराच्या चळवळीमध्ये त्याच्या सोबतीने काम करत असताना आम्ही अगदी शेवटच्या टप्प्यात मी होतो शेवटच्या 5 वर्षाच्या लढाईमध्ये. परंतु त्या दरम्यानच्या काळात मानवी हक्क अभियान किंवा अशोक भाऊंच्या ह्या सगळ्या या बरोबरीच्या कार्यकर्त्यांनी अभियानच्या पातळीवर एक मानवी हक्क अभियानमध्ये जे काही लिगल ऍडवाइसचा एक रोल केला. त्याच्यानंतर नामांतराच्या चळवळीमध्ये जो लाईव्हलीहूडचा मुद्दा जो काही राहिला होता त्याही मुद्द्याला सोबत घेऊन खऱ्या अर्थानं जो आता मुद्दा चर्चा झाली की बौद्ध समाज आणि मातंग समाजाला सोबत घेऊन आंबेडकरी चळवळीत किंवा आंबेडकरी नामांतराच्या आंदोलनात ज्यांचं एक मोठं योगदान आहे आणि तो सगळं त्यांनी बघितलेलं आहे. त्या अनुषंगानं मी अशोक भाऊला या ठिकाणी समारोपाला ठेवलेलं आहे आणि जुन्या आणि नव्या पिढीचा एक सांधा जोडण्याचं एक उत्तम काम अशोक भाऊ करत असतात आणि ते सुरुवातीपासून बघितलेलं आहे. मातंग आणि बौद्ध चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सोबतीनं कसं कामाला लावायचं, त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं, नकारात्मकता सकारात्मकतेत कशी त्याच्यात परिवर्तित करायची, हा सगळा रोल आमच्या संघटनेच्या वेगवेगळ्या केडर कॅम्पमध्ये आदरणीय अशोक भाऊ करायचे आणि त्यांनी हे दोन्ही पद्धतीचं पक्षपातीपणा न ठेवता अगदी निपक्षपणे ते समीक्षण करू शकतात. म्हणून या विषयाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि या विषयाचा आजचा समारोप करण्यासाठी मी अशोक भाऊंना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या औचित्याच्या निमित्तानं, वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी नामांतर चळवळीतील मातंग जात समूहाचा सहभाग या विषयावर आपण चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि या चर्चासत्राचा समारोप आपण विषयानुरूप करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अशोक भाऊ तांगडे, बीड. सर्वांना सप्रेम जय भीम. पुरोगामी विचार मंच आणि सत्यशोधक न्यूज पोर्टल यांनी आज जे नामविस्तार दिनानिमित्त आवाज येतोय ना माझा? हो हो येतोय. नामविस्तार दिनाच्या निमित्तानं जे चर्चासत्र या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि एक खूप छान चर्चा या ठिकाणी झाली. मलाही जसं अशोक भाऊंना फोन करून विचारलं गेलं की मातंग समाजाच्या योगदानाच्या संदर्भात स्वतंत्रपणे बोलणं गरजेचं आहे का किंवा हा वेगळा विषय असा का ठेवला, समग्र नामांतराच्या चळवळीमध्ये समग्र कार्यकर्त्यांचा विचार असा का नाही ठेवला, तर मुळात आपला इतिहास काय आहे हा आपल्या नव्या पिढीला सांगणं गरजेचं असतं आणि त्यामुळे स्वतंत्रपणे मातंग समाजाचं किंवा जात समूहाचं नामांतर चळवळीमध्ये काय योगदान आहे हे आज नव्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. कारण
जी काही जातीयवादी शक्ती आहेत त्या कायम ह्या दोन जातींना विभक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा वेगवेगळ्या कारणांना. तर आपण वेगवेगळे नव्हतो तर एकच होतो हे आणि एका लढाईचे शिलेदार आहोत हे सांगण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची गरज आहे. दुसरं मी विनंती करेल. हॅलो हा भाऊ. दुसरं मी विनंती करेल की जसं BS दादांना आणि TN कांबळे साहेबांना या दोघांनाही पुन्हा एकदा आपल्या न्यूज पोर्टलच्या वतीनं स्वतंत्रपणे बोलवून त्या दोघांच्या मुलाखत वजा अनुभव पुन्हा एकदा घेणं गरजेचं आहे. कारण आजच्या सत्रामध्ये त्यांना खूप कमी मांडता आलं. दोघांकडेही खूप मोठे अनुभव आहेत. तर सलग एक तासाभराची चर्चा ह्या दोघांचीही घेणं गरजेचं आहे. अनुभवांचं आदान प्रदान होणं गरजेचं आहे. सोबतच जी नावं दादांनी आणि TN दादांनी घेतली, श्रीरंग थोरात आहेत किंवा आपले रामरावजी गवळी साहेब आहेत किंवा आता जे लोक आहेत त्या लोकांची आपण न्यूज पोर्टलनं ह्या आंबेडकरी लोकांची दखल आपण घेऊन पुन्हा आपल्या जनतेसमोर ही आणावं अशी मी एक विनंती करतो. मुळात हा विषय घेताना एक महत्वाची गोष्ट अशी आहे की नामांतराची लढाई जे लोक लढले ते मांग आणि महार असा भेद करून लढले नाही. त्यावेळी पॅन्थरच्या चळवळीमध्ये ह्या दोन्ही जाती हातात हात घालून चळवळीचं काम करत होते किंवा हातात हात घालून लढ्याचं काम करत होते. आणि त्याचा इतिहास आपल्या पॅन्थरचा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर आहे. आता TN दादांनी सांगितल्याप्रमाणे रामराव गवळी जिल्हाध्यक्ष होते लातूर जिल्ह्याचे किंवा प्रत्येक ठिकाणी मातंग समाजाचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून नेतृत्वामध्ये होते. आणि म्हणून निश्चितच एक मोठा सहभाग मातंग समाजाचा नामांतर चळवळीमध्ये आहे. आणि त्यातलं काय म्हणता येईल सर्वांचा शिरपेच म्हणून आपण पोचीराम कांबळे आणि चंदर कांबळेंना पाहतो की हे दोघं जण सर्वात मोठं बलिदान ह्या दोन व्यक्तींनी दिलेलं आहे. आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. एकाच घरातले दोन व्यक्ती आपल्या ह्या चळवळीमध्ये कामी आलेले आहेत. आणि चंदर आणि पोचीराम कांबळे यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं की तू जय भीम म्हणणं सोड, जय भीम म्हणू नको, आम्ही तुला मारणार नाही असं म्हणत असताना जय भीम म्हणायचा आणि अंगावर वार घ्यायचा. अशा पद्धतीचं बलिदान मी जगात कुठंच नाही पाहिलं किंवा जागतिक सामाजिक इतिहासामध्ये आपल्या तत्वासाठी अंगावर वार झेलणारा माणूस मी पोचीराम कांबळेच्या व्यतिरिक्त दुसरा पाहिला नाही. जय भीम तू म्हणू नको, आम्ही तुला मारणं बंद करू असं समोरचे व्यक्ती म्हणत असताना सुद्धा आता आपण जय भीम म्हणल्यानंतर आपल्या अंगावर वार पडणार आहे हे ज्या व्यक्तीला माहित आहे आणि तोही कुऱ्हाडीचा वार पडणार आहे. आणि जय भीम नाही म्हणलं तर आपल्याला कुऱ्हाडीनं मारलं जाणार नाही. अशा परिस्थितीत जय भीम म्हणून आपल्या अंगावर कुऱ्हाडीचा वार घेण्याचं जे शौर्य आहे हे शौर्यच म्हणेल मी, कारण हे लढाईसारखं शौर्य आहे. आणि हे पोचीराम कांबळेंनी दाखवलेलं आहे. म्हणजे अख्खा गाव मी ताईंना भेटलो, त्यांच्या घरी जाऊन आलो. त्यांनी असं सांगितलं की माझ्या जवळून त्यांना पकडून नेलं, 100-150 लोकांनी पकडून नेलं आणि त्यांना एवढंच म्हणत होते की जय भीम म्हणणं सोडून दे आणि जय भीम तुला आम्ही मारणार नाही, तुला आम्ही जिवंत सोडू, पण मला जिवंत नाही सोडलं तरी चालेल, पण मी जय भीम म्हणायचं सोडणार नाही. मला मारलं तरी चालेल, मला जाळलं तरी चालेल असं म्हणलं तरी, म्हणून त्यांनी आपलं हौतात्म्य पत्करलं. आणि अक्षरशः ही सामाजिक लढाईमध्ये अतिशय टोकाचं बलिदान पोचीराम कांबळेंनी दिलेलं आहे. आणि पोचीराम कांबळेंनी बलिदान देताना मी मांग आहे किंवा माझ्या इतिहासाची नोंद अशी काहीतरी होईल असं म्हणून त्यांनी बलिदान केलेलं नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांवरची जी प्रचंड निष्ठा आहे की हाच विचार आपल्याला तोलून घेऊन जाऊ शकतो ही गोष्ट त्यांना माहित होती आणि म्हणून या लढ्यामध्ये त्यांनी बलिदान दिलेलं आहे. चंदर कांबळेचंही तसंच आहे. आपल्या बापाला त्यांनी मारलं, त्यांच्या बदला घेऊन त्यांनी आपलं पुन्हा हौतात्म्य पत्करलेलं आहे. अनिताताईंनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलं की
चंदर कांबळेंची पत्नी यांनी दुसरं लग्न करण्यास का नाकारलं, तर मी ज्या बलिदान केलेल्या परिवारातली सून आहे, ते माझं कपाळावरचं नाव चंदर कांबळेची बायको हे नाव मला पुसायचं नाही म्हणून मी दुसरं लग्न केलेलं नाही. असा मातंग समाजाचा अतिशय धैर्याचा, अतिशय लढाऊ इतिहास हा आंबेडकरी चळवळीमध्ये आहे, सहभाग आंबेडकरी चळवळीमध्ये आहे. आणि त्या आंबेडकरी चळवळीतल्या मातंग समाजाच्या सहभागाचा पुनर्विलोकन किंवा विश्लेषण आज आपण या ठिकाणी करत आहोत. तर मला पुन्हा एकदा धन्यवाद द्यायचंय. अशाच पद्धतीचं काम आपण पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीतल्या मातंग समाजाचं जे इतिहास लेखनाचं काम शरद गायकवाडांनी केलेलं आहे, सोमनाथ सरांनी केलेलं आहे. ह्या अशाच पद्धतीचा इतिहास आपल्याला आता पुन्हा एकदा नामांतर चळवळीतील, आंबेडकरी चळवळीतील त्यावेळेसच्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा लिहिणं इतिहास गरजेचं आहे. कारण ज्या माणूस इतिहास वाचतो तोच माणूस इतिहास घडवत असतो, आणि ज्याला इतिहासच नसतो त्याला इतिहास घडवता येत नाही. आणि त्यामुळे आपला मातंग समाजाचा इतिहास हा आंबेडकरी चळवळीचा इतिहास आहे, हे नव्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. मला सकाळी म्हणजे प्रत्येकानं म्हणजे टी.एन. कांबळे सर सांगत असतील किंवा बी.एस. दादा आपल्या परिवारातल्या लोकांना सांगत असतील की आम्ही काय काय केलं, पण समाजातल्या नव्या पिढीला तुम्ही काय केलं हे माहीत नसल्यामुळे ते भूलथापांना बळी पडतायत. त्यांना कुणीतरी एखादा भागवत, अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतल्याबरोबर आपण हुरळून जातो. आपण आपल्या हितशत्रूनं आपली स्तुती केल्यानंतर त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे, हे तत्व आपल्या लोकांना कळत नाही. यामुळे आपला इतिहास आपण पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणणं गरजेचं आहे, आणि ते काम आपण या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करत आहोत. मी खूप ठिकाणी फिरलो आणि मातंग समाजातील जे कार्यकर्ते आहेत त्यांना भेटलो, आणि आता कपिलचं नाव कांबळे सरांकडून आलं की कपिल नावाच्या एका व्यक्तीनं असं सांगितलं की फेसबुकवर की पोचेराम कांबळेला जे मारलेलं आहे ते आंबेडकरी बाबासाहेबांचं नाव घेतो म्हणून मारलेलं नाही तर दुसरंच काहीतरी मारलेलं. तर मला त्यांना एक सांगायची विनंती की सर, आपल्यामध्ये दुही निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक काही लोक असे पेरले जातात, जाणीवपूर्वक काही फेसबुक अशा पद्धतीनं रिॲक्ट केले जातात की ह्या दोन जातीमध्ये एकोपा राहू नये. कारण ह्या दोन जाती एकत्र राहिल्यानंतर काय होतं हे नामांतराच्या चळवळीमध्ये सर्व लोकांनी पाहिलेलं आहे. आंबेडकरी समाजामध्ये काय पद्धतीच्या लढण्याची ताकद आहे. आताच तुम्ही आकडेवारी सांगितली, इतकी घरं जळली, इतक्या महिलांवर अत्याचार झाले, इतक्या महिलांवर बलात्कार झाले, तरी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाच्या गेटला पाहण्यासाठी 17 वर्ष या सर्व दलित समाजातील कार्यकर्त्यांनी लढा दिलेला आहे. मी दलित समाज हा सर्व अर्थानं व्यापक अशा पद्धतीनं वापरतो आहे, आणि त्याच्याच इतिहासातलं आपण एक पान, आपण मातंग समाजाचा या लढ्यातील इतिहास आपण पाहतो. असाच इतिहास मातंग आंबेडकरी म्हणजे नामांतर चळवळीमध्ये सर्व लोकांनी योगदान दिलेलं आहे, सर्व पुरोगामी लोकांनी योगदान दिलेलं आहे. त्यांचाही इतिहास असं बघणं गरजेचं आहे. खरं तर आता अनिताताईंनी ज्यावेळेस विषय घेतला की नामांतर चळवळीत स्त्रियांचं काय योगदान होतं, तर सर्व लोक आम्हाला म्हणायचे की नाही, कुठं होत्या स्त्रिया, काय कुठं नेतृत्वात नव्हत्या, कशा काय होत्या, असं नव्हत्या, इथं नव्हत्या, तिथं नव्हत्या. पण ज्यावेळेस खरंच ताई त्या अभ्यास करायला गेल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की खूप स्त्रियांनी नामांतर चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे. नामांतर चळवळीमध्ये जेलमध्ये गेलेले आहेत. नामांतर चळवळीसाठी एका बाईनं तर आपलं लेकरू मुख्यमंत्र्याच्या गाडीसमोर फेकलं. म्हणजे औरंगाबादच्या विमानतळावरून मुख्यमंत्री याच्याकडे जात होते, रेस्ट हाऊस कडे, आणि त्यांच्या गाडीचा ताफा थांबवायचा होता, तर एका बाईनं आपल्या कडेवरचं लेकरूच त्या मुख्यमंत्र्याच्या गाडीसमोर फेकलं, आणि त्या मुख्यमंत्र्याच्या गाडीसमोर फेकल्याबरोबर मुख्यमंत्र्यांना थांबावं लागलं, आणि मुख्यमंत्र्यांनी थांबल्याबरोबर मग त्यांच्या समोर निवेदन दिलं आणि ते बोलले. म्हणजे जो आपला पोटचा गोळा सुद्धा बाई चळवळीसाठी देऊ शकते, हा इतिहास आपल्याला पुन्हा एकदा आपल्या लोकांना, नव्या पिढीला माहीत होणं गरजेचं आहे. आणि इतिहास आपला नव्या पिढीला माहीत नसल्यामुळे नवी पिढी भरकटत आहेत. आणि आज आपण या निमित्तानं इतिहासाचं पुन्हा विश्लेषण, पुन्हा पुनरावलोकन करतो आहोत. तर असंच आपण यापुढेही
या इतिहास आपल्या चळवळीतील लोकांना सांगावा, नव्या पिढीला सांगावा, म्हणजे आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या लोकांना सोबत घेऊ शकू. नसता आपली तरुण पिढी जातीय शक्तींच्या विचारांच्या पाठीमागे जाते आहे आणि जातीय शक्ती आपल्या नवीन तरुण पिढीला वेगवेगळे जातींना वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करते आहे. तर आपण पुन्हा हा इतिहास सांगून आपण या सगळ्यांना बहुजनांना एकत्र करण्याचा प्रयत्न आपण करूया. नामांतर चळवळीचा इतिहासामध्ये खूप 12 लोकांनी हुतात्म्य पत्करलेले. त्याच्यामध्ये पोचीराम कांबळे, चंदर कांबळे, जनार्दन मेवाडे आहेत, गौतम वाघमारे आहेत, गोविंद भुरेवार आहेत, प्रतिभा तायडे आहेत, सुहासिनी बनसोड आहेत, नारायण गायकवाड, शरद पाटोळे, दिलीप रामटेके, अविनाश डोंबरे आणि रोशन बिटकर अशा ह्या सगळ्या लोकांच्या सोबतच एक मराठा तरुण सुद्धा नामांतराच्या चळवळीमध्ये शहीद झालेला आहे. या सर्वांचं योगदान नामांतर चळवळीमध्ये आहे आणि सोबतच ज्यांनी शहीद झालेले आहेत त्यांचं तर योगदान मोठं आहेच, पण जे लढले आहेत त्यांचंही योगदान या लढाईमध्ये खूप मोठं आहे. पुन्हा एकदा कुणीतरी याच्या संदर्भातला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मातंग समाजाचा, मातंग जात समूहाचा या नामांतर चळवळीमध्ये काय सहभाग आहे हा पुन्हा एकदा पुस्तक रूपानं, अभ्यास रूपानं येणं गरजेचं आहे. आताच TN कांबळे साहेबांनी साधारणतः 20-25 लोकांची यादी त्यांच्या भाषणामध्ये सांगितली. BS दादांनी 20-25 लोकांची नावं या ठिकाणी सांगितली. ह्या लोकांचा इतिहास, ह्या लोकांची जन्मकुंडली, ह्या लोकांनी काय अभ्यास केला हेही आपल्या समाजाच्या समोर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपलाच इतिहास आपण लिहिण्याचा प्रयत्न या पोर्टलच्या माध्यमातून केला जात आहे, तो खरा स्वागतार्ह आहे. आणि म्हणून मी TN कांबळे साहेबांना एक विनंती करेल की त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिणं गरजेचं आहे. BS दादांनाही मी विनंती करेल की आता उत्तरार्धामध्ये तुम्हाला तसं फारसं, तुम्ही म्हणतात की मी बाहेर कुठं जात नाही, तर आत्मचरित्र रूपाने तुम्ही जे काही काम केलेलं आहे ते लिहिणं गरजेचं आहे. कारण आता दुसऱ्यानं आपला इतिहास लिहिण्याची गरज नाही, आपणच आपला स्वतःचा इतिहास लिहिणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या हातात लेखणी नव्हती तेव्हा आपला इतिहास दुसऱ्यानं लिहिला, खोटा इतिहास लिहिला, पण आता आपल्या हातात लेखणी आहे तर आपण आपला इतिहास लिहून तो इतिहास समाजासमोर अजरामर करावा आणि त्या इतिहासामध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव हे सुवर्णाक्षरानं लिहिलं जाईल. मला दुर्दैवानं म्हणायचं आहे की ह्या दोन जातीतलं जे ध्रुवीकरण आहे एका विशिष्ट टप्प्यापासून पुढे झालेलं आहे. त्याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये ह्या दोन्ही जाती एकत्रपणे लढलेल्या आहेत, एकत्रपणे चळवळी केलेल्या आहेत, एकत्रपणे अस्पृश्यतेची लढाई लढलेली आहे. पण जेव्हा क्रांतिकारक या ठिकाणी आले आणि त्यांनी मातंग समाजाची वेगळी संघटना निर्माण केली, तेव्हा मग मातंग समाज तेव्हापासून वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात झालेली आहे. वेगळा विचार करायला हरकत नाही, पण आपण कुठल्या बाजूचे आहोत हे समजून घेऊन मग त्या पद्धतीचा विचार करणं गरजेचं आहे. मूळ आपला विचार कोणता आहे, मूळ आपले महापुरुष कोणते आहेत, ते महापुरुष आपण जतन केले पाहिजेत. आपल्या महापुरुषांना हायजॅक करण्याची सुद्धा षडयंत्र या ठिकाणी केलं जातंय. त्या षडयंत्रालाही आपण त्या षडयंत्राचाही समाचार आपण आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून मागच्या वेळी घेतलेला आहे. जो लोकशाहीर आपल्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं नाव महापुरुषांच्या यादीमध्ये आपल्याला भांडावं लागतं, म्हणजे आपल्याला भांडून आम्ही महापुरुष आहोत, आमच्या जातीत महापुरुष आहेत हे सिद्ध करावं लागतं. ही याच्यासारखं दुर्दैवी जातीयता आपल्या देशात दुसरीकडे कुठं नाही. आम्हाला आमच्या महापुरुषांचं नाव तुमच्या यादीत आणण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. ही गोष्ट अतिशय दयनीय आहे आणि ही आणखीनही आपल्या महापुरुषांच्या बाबतीत जर असं वागत असतील तर आपल्यासोबत त्यांचा दुय्यम भाव हा कायम चालू राहणार आहे. त्यामुळे संघटितपणे लढाई लढणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि मातंग समाजाचा खरा इतिहास सांगणं गरजेचं आहे. माझं म्हणणं असं आहे की महात्मा फुलेच्या चळवळीत राहिलेली
मुक्ता साळवेनं सांगितलेलं आहे की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत, आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी धर्म दिलेला आहे. ही धागा पकडून नामांतर चळवळीमध्ये जे लोक ह्या मनवादी विचारसरणीच्या विरोधात लढले, जातीवादी लोकांच्या विरोधात लढलेले आहेत, आणि जातीयवादी लोकांनी नामांतर चळवळीमध्ये लोकांना मारताना दोघांचीही घरं जाळलेली आहेत. दोन्हीही वस्त्यांमध्ये घर जाळण्याचं काम केलेलं, दोन्ही वस्त्यांना नुकसान करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून समोरचा व्यक्ती आपल्याला समजताना दोन समजत नाही, आपण मात्र आपल्याला समजताना दोन समजू नये. एका विशिष्ट काळाच्या नंतर ह्या दोन वेगवेगळे विचार प्रवाह सुरू झालेले. त्याच्या अगोदर दोन्ही जाती एक होत्या. एक उदाहरण सांगून मी माझं वक्तव्य संपवणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव नावाच्या एका गावामध्ये ऍडव्होकेट एकनाथ आव्हाडांच्या सोबत मी त्या गावामध्ये गेलो होतो. बेचिराग झालेलं गाव, आम्ही दलित वस्ती, त्या दलित वस्तीच्या एका घरासमोर एक म्हातारी बसलेली होती, आणि ती तिच्या तिसरा दिवस होता, आणि जळालेल्या घराच्या समोर ते राखेकडे बघत शांतपणे बसलेली होती. आम्ही तिच्याजवळ गेलो तर बघितलं तिच्या मडक्यातली ज्वारी जळालेली होती, कपाटातले कपडे जळालेले होते, पैसे जळाले होते, सगळे लाकडं जळालेले होते, सगळं घर बेचिराग झालेलं होतं. आणि तिसरा दिवस होता. ती बाई शांतपणे दारात बसलेली होती. एकनाथ आव्हाड तिच्याजवळ गेले आणि तिला असं म्हणाले की, खूप शांतपणे तिला म्हणाले की, आई, जातीयवाद्यांनी तुमचं संपूर्ण घरदार जाळलेलं आहे, आणि तुम्ही खूप दुःखी आहात आणि खूप वाईट वाटतंय मला. पण ती बाई तितकंही घर जळाल्यानंतर, अख्खा संसार जळाल्यानंतर ती ताडकन उभा राहिली. एकनाथ आव्हाडांच्या डोळ्यात डोळे भिडवून म्हणाली, माझं घर जळू दे, माझा संसार जळू दे, माझ्या नोटा जळू दे, माझे कपडे जळू दे, माझा संसार जळू दे, मी पुन्हा उभा करीन, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मिळालेलं नाव कुणीही जाळू शकणार नाही. ही गोष्ट आम्हाला त्या बाईनं शिकवली. इतकी प्रेरणा देणारी गोष्ट गावातल्या सामान्य माणसांच्या मध्ये होती, आणि ती गोष्ट आपण प्रेरणा म्हणून हा इतिहास पुन्हा एकदा लिहावा अशी मी आपल्या वतीनं विनंती करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि समारोप करण्याचा सन्मान मला दिला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सत्यशोधक न्यूज पोर्टल आणि पुरोगामी विचार मंच या दोन्हींच्याही मी आभार व्यक्त करतो. आणि एक गीताचं 2 ओळी म्हणून मी माझं वक्तव्य संपवणार आहे, ज्या माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. सत्य कहाणी पोचरामजीची, मरणाला न भिणार, तोडा मला वाचाळ, जय भीम नाही सोडणार, तोडा मला वाचाळ, जय भीम नाही सोडणार. चल चल म्हणले पोचरामजीला चावडीवरी, काठ्या कुराड्या गावगुंडाच्या होत्या करी. चल चल म्हणले पोचरामजीला चावडीवरी, काठ्या कुराड्या गावगुंडाच्या होत्या करी. हातपाय कलमले पोचरामजीचे, हातपाय कलमले पोचरामजीचे, वाहते रक्ताची धार, तोडा मला जय भीम नाही, तोडा मला जय भीम नाही सोडणार. जय भीम. धन्यवाद भाऊ, खूप चांगल्या पद्धतीचा समारोप. मी ह्याचा चर्चासत्राचा समायोजित समारोप केला आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणीला उजाळा दिला. आजच्या चर्चासत्रात BS दादा कांबळे, TN अण्णा कांबळे, डॉक्टर अनिता शिंदे मॅडम, डॉक्टर सारिका थोटवे मॅडम, आपण वेळ दिलात आणि खूप सारे आपले चळवळीतले साथीदार, आपल्या बाजूची माणसं सारी आपल्याला सोबत ऐकत राहिली, त्यांचाही मी आभार मानतो. आणि सर्व ऑनलाईन सहभागी साथीदारांचं मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला थोडंसं ह्या माध्यमातून जुळायला वेळ लागला, त्यामुळं
आजचं चर्चासत्र जे आहे निर्धारित वेळेपेक्षा किंवा नियोजित वेळेपेक्षा अधिकचं लांबलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि येणारे पुरोगामी आणि सत्यशोधकचे आम्ही जे काही कार्यक्रम आयोजित करू ते निश्चित स्वरूपात वेळेत आपण ते बसवण्याचा कसोशीने प्रयत्न करू. परंतु आजच्या चर्चासत्रातल्या ह्या दिलगिरीबद्दल वेळेच्या मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि खूप चांगली चर्चा झाली आणि एक नवा विषय घेऊन पुरोगामी आणि सत्यशोधक आलं. या सत्यशोधक नेहमी पद्धतीनंच या पद्धतीनं हे सगळं आपण करत राहूयात. एक रमेश रणवीर नावाचे प्रेक्षक आहेत भाऊ, आपल्या ह्याच्यावरती त्यांनी कमेंट केलेली आहे, जय भीम जय लवजी भाऊ भाऊ, जय भीम जय लवजी भाऊ भाऊ, आपण सगळे सोबतीने लढत राहू, हा मेसेज त्यांनी टाईप केलेला आहे. आणि अंतिमतः पुरोगामी विचार मंचचं आणि सत्यशोधक न्यूज पोर्टचं हेच या इप्सित आहे, हाच हेतू आहे. या पद्धतीनं आपलं जे हेतू आहे हा हेतू पुढे घेऊन जाण्यासाठी सत्यशोधक न्यूज पोर्टल अनेक नवे नवे चर्चासत्र आणि भूमिका घेऊन येईल. आपण सर्वजण अशीच या जोडणाऱ्या संघटनेला, जोडणाऱ्या न्यूज पोर्टलला जुळत राहा, एवढी अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून करतो. सर्वांचे एकदा आभार मानतो, सर्व टीमचे आभार मानतो. BS दादा आणि TN अण्णा यांचे विशेष आभार की त्यांनी खूप वेळ हे सगळं ऐकलं आहे, सहभाग दिला आहे. मी सर्वांचे एकदा पुनश्च आभार मानतो. आणि शहीद पोचराम कांबळे यांच्यापासून सुरू झालेली जी काही शहीदांची जी काही फळी आहे, जनार्दनी मेवाडे असतील, गोविंदराव बरेवार साहेब असतील, प्रतिभा तायडे असतील, चंदर कांबळे असतील, सुहासिनी बनसोड, नारायण गायकवाड, सुरेश पाटोळे, राम टेके, रोशन बिटकर आणि ज्यांच्या आत्मबलिदानानं हा लढा निर्णायक वळणावर आला आणि तो अंजाम देणारा ठरला, ते शहीद गौतम वाघमारे या सर्व हुतात्म्यांना आणि ज्ञात अज्ञात सहभागी झालेल्या सर्व माता माऊल्यांना, बहिणींना पुन्हा एकदा या ठिकाणी नामविस्तार दिनाच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम जय लवजी, लाल सलाम. जय भीम. धन्यवाद.